जय हिंद मित्रांनो, लेट स्टार्ट. खालीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहेत? विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच जीडीपी जीएनपी होय. उत्पादनाचा असा भाग जो देशाच्या देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश जीएनपी मध्ये केला जातो. प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते. तर मित्रांनो, ए हे विधान बरोबर आहे आणि बी चुकीचं आहे, सी चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विचारले त्यामुळे बी आणि सी ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके, तर या जीएनपी मध्ये मित्रांनो आता पहिले लक्षात घ्या, प्रतिमानसी उत्पन्न पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय. आता हा एक देश आहे समजा. ओके, ही एक कंट्री आणि ही लाल हे न ही त्याची जिओग्राफिकल बॉर्डर. या जिओग्राफिकल बॉर्डर मध्ये जे लोक आहेत ना त्यांचं इन्कम डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन म्हणजे काय, प्रति मानसी उत्पन्न. ओके, आता ना जीएनपी जीडीपी काय जीएनआय काय ते सगळं बघूयात, आपण कम्पेअर करून बघूयात. ओके, तर हा बघा आता जीडीपी काय, मेजर्स द व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या कुठं प्रोड्यूस होतात, कंट्रीच्या बॉर्डर मध्ये. ओके, आपण आपण हा देश हे केला होता. ओके, समजा हा देश आहे, ह्या जिओग्राफिकल बॉर्डरच्या आतमध्ये. जीएनपी काय म्हणतोय, मेजर्स द व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिस ज्या प्रोड्यूस होतात देशामध्ये. ओके, नाही, ज्या प्रोड्यूस बाय कंट्रीज सिटीजन म्हणजे हा माणूस आहे. ओके, भारतीय नागरिक आहे हा. याने म्हणजे याचे काही बिझनेस हे भारतामध्ये आहेत, भारतात आहेत आणि काही फॉरेन लँड वरती आहेत. तर याचं जे इन्कम म्हणजे याचं जे हे आहे ना, प्रोडक्शन आहे ना ह्या फॉरेन लँड वरती आणि भारतामधलं, तर ते जीएनपी मध्ये येणार. जीडीपी फोकसेस ऑन डोमेस्टिक व्हॅल्यूज, हे फक्त ही डोमेस्टिक व्हॅल्यू. ओके, हे इन्क्लुडिंग कंट्रीब्युशन फ्रॉम सिटीजन्स अँड नॉन सिटीजन. आता ह्या जिओग्राफिकल बॉर्डर मधील जे लोक आहेत, ओके, ते भारतीय असो का फॉरेनर असो, त्या सर्वांचं इन्कम जीडीपी मध्ये म्हणजे जीडीपी याच्यावरती फोकस करते. तर जीएनपी कशावर फोकस करतं, नॅशनल्स कंट्रीब्युशन्स एक्सक्लुडिंग फॉरेन रेसिडेन्स आउटपुट. ओके, आपल्याला ऑप्शन 2 मध्ये हेच विचारलं होतं, एक्सक्लुडिंग फॉरेन रेसिडेंट आउटपुट. फक्त जीएनपी मध्ये भारताच्या नागरिकांचंच उत्पादन कन्सिडर केलं जातं. जीएनपी कॅल्क्युलेटेड बाय जीडीपी कॅल्क्युलेटेड बाय ऍडिंग प्रायव्हेट कन्झम्पशन, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अँड नेट एक्सपोर्ट्स. ओके, हे लक्षात ठेवा, डायरेक्ट लक्षात ठेवा, कॅल्क्युलेटेड बाय ऍडिंग प्रायव्हेट कन्झम्पशन, गव्हर्नमेंट स्पेंडिंग, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि नेट एक्सपोर्ट. जीएनपी कॅल्क्युलेट कसं होतं, ऍडिंग डोमेस्टिक प्रोडक्शन अँड नेट इन्कम फ्रॉम ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट. ओके, आता बघा हे काय इंडिकेट करतं, कंट्रीची इकॉनॉमी, हेल्थ आणि ग्रोथ. आपल्याला कदाचित विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग आर इंडिकेटर ऑफ कंट्रीज इकॉनॉमिकल हेल्थ अँड ग्रोथ. तर लक्षात ठेवा जीडीपी. ओके, आणि ही अडॉप्ट कोणी केली होती, युएसए ने अडॉप्ट केली होती 1991 पासून. 1991 ला इंडियामध्ये काय झालं मित्रांनो, एलपीजी रिफॉर्म. कोणी केले होते, फायनान्स मिनिस्टर कोण होते, मनमोहन सिंग. आणि प्राईम मिनिस्टर कोण होते त्यावेळेस, ओके, कोण होते, नरसिम्हा राव. आता जीएनपी रिप्लेस बाय ग्रॉस नॅशनल इन्कम सिन्स 1993. ओके, आता जीएनआय ग्रॉस नॅशनल इन्कम काय ते पाहूयात आपण. ग्रॉस नॅशनल इन्कम, आता परत एकदा डिफरन्स इथं बघूयात. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नॅशनल प्रोडक्ट आणि नॅशनल इन्कम. व्हॅल्यू ऑफ नॅशनल आउटपुट प्रोड्यूस इन कंट्री, आताच आपण डिस्कस करतो, नॅशनल इन्कम आउटपुट आणि नॅशनल एक्सपेंडिचर. जीडीपी काय आहे, जीएनपी काय आहे, जीडीपी प्लस नेट प्रॉपर्टी इन्कम फ्रॉम अब्रॉड. आपण बघितलं, एक मनुष्य त्याची भारतातली प्रॉपर्टी आणि भारताच्या बाहेरची प्रॉपर्टी. जीएनपी काय, सिमिलर टू जीएनपी. जीएनआय हे सिमिलर टू जीएनपी आहे. त्याच्यात काय, सम व्हॅल्यू ऑफ आउटपुट बाय रेसिडेंट प्रोड्युसर
प्लस नेट रेसिपियंट्स ऑफ प्रायमरी इन्कम फ्रॉम अब्रॉड. काय म्हणते प्रायमरी इन्कम, हा इथे ट्रॅप सेट करू शकतो की प्रायमरीची वेळी सेकंडरी इन्कम किंवा टर्शरी इन्कम म्हणा. प्लस एनी प्रोडक्ट टॅक्सेस नॉट इन्क्लुडेड इन द व्हॅल्युएशन ऑफ आउटपुट. ओके, हे महत्वाचे लक्षात ठेवा. एनी प्रोडक्ट टॅक्सेस नॉट इन्क्लुडेड इन व्हॅल्यूज ऑफ आउटपुट. मित्रांनो, हे टॅक्सेस आहे ना, याच्यावरून खूप साऱ्या गोष्टी होतात बघा, ते मी पुढे तुम्हाला सांगेल. त्याच्यावरती एक प्रश्न पण आहे, आपण पुढे बघूया त्याला. जीएनपी काय, इन्क्लुडेड इन्कम ऑफ फॉरेन मल्टीनॅशनल. इन्कम ऑफ इन्क्लूड इन्कम ऑफ फॉरेन मल्टीनॅशनल्स. ओके, भारताच्या बॉर्डर मधले जे फॉरेन मल्टी आहेत, फॉरेनर वाल्यांचे, ते पण याच्यात येतात. इन्क्लुड्स, आता हे इन्क्लूड येतं. जीएनपी मध्ये एक्सक्लूड काय होतं, इन्कम अर्न बाय मल्टीनॅशनल्स वेन प्रॉफिट इज सेंड बॅक टू अदर कंट्रीज. ओके, सेंड बॅक टू अदर कंट्रीज. सध्या ना मित्रांनो, जे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत ते टॅक्स वाचवण्यासाठी काही पण करतात. जिथे ज्या कंट्रीमध्ये टॅक्स कमी लागतो, जसं की सिंगापूरमध्ये टॅक्स पुढे, दुबई, युएई, ओके, तिकडे काय असतो, टॅक्स मध्ये त्यांना खूप सूट असते. त्यांचे ऑफिस तिकडे असतात, प्रोडक्शन इकडे असतात. मग याच्यामधले जे लूप होल्स आहेत ना, त्याचा वापर करून ते टॅक्स कट करतात. ओके, म्हणजे एक मोठी सांगतो, खूप सारे मध्ये मोठे प्रोसिजर असते त्यांचे. कंट्रीज विच अर्न्स पॉझिटिव्ह नेट इन्कम ऑन एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विल इन्क्लूड इन जीएनपी बट नॉट इन जीडीपी. हे लक्षात ठेवा. एक कंट्री आहे जो अर्न पॉझिटिव्ह नेट इन्कम ऑन जीडीपी, म्हणजे एवढंच लक्षात ठेवा. जीएनआय मध्ये एफडीआयचा एफडीआय इन्क्लूड असते आणि जीडीपी मध्ये एफडीआय इन्क्लूड नसते. एफडीआय म्हणजे काय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके, ऑल क्लिअर असेल. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ओके, दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते, म्हणून ते उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते. तर मित्रांनो, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि याचं बी हे रिझन आहे. त्याच्यामुळे उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 2. आता ना पण जे महत्वाचे मुद्दे आहेत ना आपल्यासाठी, ते पाहून घेऊयात. आता लक्षात ठेवा, याच्यामध्ये त्यांनी कशाचं मेन्शन केलंय. ओके, पहिले लक्षात घ्या, जिओ स्टॅशनरी ऑर्बिट. ओके, भूस्थिर कक्ष. भूस्थिर कक्ष आठवतं का, जिओ स्टॅशनरी ऑर्बिट आपण एका प्रश्नात बघितलं होतं. मी तिथं म्हणलं होतं ते 36,000 किलोमीटर 24 घंट्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं. ओके, ते जिओ स्टॅशनरी ऑर्बिट. ओके, तर हे काय आहे, तर 36,000 किलोमीटर फ्रॉम अर्थ इक्वेटर. जिओ स्टॅच्युटरी म्हणजे भूस्थिर कक्षा ऑर्बिट, याचा वापर टेलिकम्युनिकेशन, टीव्ही याच्यासाठी होतो. जिओ स्टॅशनरी ऑर्बिट साठी कम्युनिकेशन सॅटेलाइट मध्ये याचा वापर होतो. ओके, कम्युनिकेशन सॅटेलाइट ह्या जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये फिरतात, सोप्या भाषेत सांगायचं. आता जिओ स्टेशनरी ऑर्बिट बघितलं. पोलार ऑर्बिट ट्रॅव्हल फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. पोलार ऑर्बिट मध्ये लो अर्थ ऑर्बिट. ओके, अल्टिट्यूड किती आहे यांचं, 200 ते 1000 किलोमीटर. आता पोलार ऑर्बिट झाले. मित्र, आता आहे सन सिंक्रोनस ऑर्बिट. मित्रांनो, आपण जे पॉइंट डिस्कस करतो ना, याचा म्हणजे कीवर्डच्या दृष्टीने बघा याला, कारण की जशाच तसा आपण जे सांगतोय ना, तसाच एक्झामिनर असं स्टेटमेंट बनवून असं शक्यच नसते, म्हणजे रेअरली होऊ शकते. त्याच्यामुळे कीवर्ड्स महत्वाचे आहेत. आता सन सिंक्रोनस ऑर्बिट काय आहे, तर हे याची ना एक फिक्स पोझिशन आहे. सन सिंक्रोनस ऑर्बिटची फिक्स पोझिशन आहे विथ रेस्पेक्ट टू सन. लक्षात ठेवा, विथ रेस्पेक्ट टू सन. याच्यात असं पण येऊ शकतं, फिक्स विथ रेस्पेक्ट टू मून सांगतील किंवा अर्थ सांगतील किंवा कोणत्या तरी प्लॅनेटचं नाव सांगतील, त्याला सन सिंक्रोनस ऑर्बिट असं म्हणतात. असं पण ट्रॅप सेट करू शकतात. तर हा काय करतोय, सिंक्रोनस विथ सन. आणि हे ना पोलार ऑर्बिट टाइपच काम करतो बघा. ओके, आता हे तर झाले. आता सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, एल पॉइंट.
ज्याला काय म्हणतात आपण, लॅग्रेंजे पॉइंट, लॅग्रेंजे बिंदू. ओके, तर हा काय करतो, हा अलाव करतो ऑर्बिट्स दॅट आर मच अवे. ओके, दॅट आर मच अवे. आणि हा याच्यामध्ये ना डोट ऑर्बिट, ऑर्बिट डायरेक्टली करत नाही, ऑर्बिट डायरेक्टली. ओके, आता हे तर झालं. आता महत्वाचं याच्यात लक्षात, दोन मोठ्या पिंडांच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेली अशी जागा, काय म्हणतात ते, दोन मोठ्या पिंडांच्या गुरुत्वाकर्षणामुळे, दोन मोठ्या पिंडांच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेली अशी जागा जिथे एखाद्या लहान वस्तूला त्याच्या सोबत फिरण्यासाठी लागणारा सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटी ही बरोबर असते. ओके, ही डेफिनेशन फार महत्वाची मित्रांनो, कारण की एल पॉइंट वरती आतापर्यंत प्रश्न नाही विचारलेला, पण चान्सेस आहेत. काय म्हणतो तो, दोन मोठ्या ऑब्जेक्टच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेली, हे एक दोन मोठ्या पिंडांच्या ह्यांच्यामुळे गुरुत्वाकर्षण निर्माण झालेली अशी जागा. आता ही आपण समजण्यासाठी या दोघांनी इथे एक जागा बनवली. ओके, ही जागा, अशी जागा जिथे एखाद्या लहान वस्तूला त्याच्या सोबत फिरण्यासाठी, आता याची ही जागा आहे, ही जागा, इथे एक लहान वस्तू, ही छोटी, ह्या लहान वस्तूला त्याच्या सोबत फिरण्यासाठी काय, सेंट्रीपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटी बरोबर असते. ओके, तुम्हाला आठवतंय का तो अंतराळवीरचा प्रश्न विचारला होता बघा, सॅटेलाइट मध्ये तो वेटलेसनेस सिच्युएशन का आठवतं. ओके, त्या कन्सेप्टच्या आधारे पण आपल्याला लक्षात ठेवा, म्हणजे तो प्रश्न आणि हा प्रश्न थोडं हे करा. त्या टाईपचा प्रश्न ना एल पॉइंट वरती पण आपल्याला फॉर्म म्हणजे पाहायला मिळू शकतो. पुढचा प्रश्न, जेव्हा एखादी व्यक्ती तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळते तेव्हा त्याचे प्रतिबिंबक रूप हे, आता ते काय म्हणतोय, तर वेन अ कंप्रेशन ऑफ साऊंड वेव्ह इज इन्सिडंट ऑन रिजिड वॉल इट रिफ्लेक्ट ॲज, अवस्था बदलत होत नाही. आता लक्षात ठेवा. ओके, साऊंड रिफ्लेक्ट होण्यासाठी काय लागतं, साऊंड रिफ्लेक्ट होण्यासाठी मीडियम लागतं. ओके, कोणकोणते मीडियम आहेत, सगळ्यात जास्त सॉलिड, नंतर लिक्विड आणि गॅस. आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेले आहे. ध्वनी परावर्तनासाठी पण एक मीडियम लागतं. आता ना महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. जे आपला इयर ड्रम आहे ना, इयर ड्रम सेन्सेस म्हणजे कर्णपटल संवेदना केव्हा काम करते, तर व्हायब्रेशन्स ऑफ साऊंड. आता हा आपला कान आहे. आता हे आपला कान आहे ना, कसा काम करतो, इयरड्रम सेन्सेस कसे काम करतात. आता एक ध्वनी प्रोड्यूस झालाय बघा, हा ध्वनी. ओके, व्हायब्रेशन्स आपल्याला माहिती आहे, ध्वनी कशा होतं, व्हायब्रेशन, टू अँड फ्रो मोशन, मुवमेंट. ओके, ध्वनी प्रोड्यूस झाला. हा प्रोड्यूस झालेला ध्वनी सेंड सिग्नल्स, कोण सिग्नल सेंड करतो, हे इयरड्रम सेन्सेस हे प्रोड्यूस झालेले जे ध्वनी आहेत ते सेंड करतात ब्रेनला. ओके, त्यालाच काय म्हणतात, प्रोसिजरला हिअरिंग म्हणतात. ओके, हिअरिंग म्हणतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या कानामध्ये सर्वात लहान बोन असतं. ओके, ते कोणतं बोन असतं ते आपण पुढे पाहणार आहोत, पण लक्षात ठेवा. ओके, आता एक पॉइंट आहे, लार्ज अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. लार्ज अँप्लिट्यूड, जेवढा लार्ज अँप्लिट्यूड तेवढा मोठा, तेवढा लाऊडर साऊंड. लार्ज अँप्लिट्यूड म्हणजे लार्ज साऊंड. आता नंबर ऑफ ऑसिलेशन्स व्हायब्रेशन, नंबर ऑफ
ऑसिलेशन्स व्हायब्रेशन्स पर सेकंद, त्यालाच म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. ओके, नेक्स्ट, आय होप क्लिअर येतं. खालील विधानाचा विचार करा. मृद प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन 14 कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदल असते. किरणोत्सारी कार्बन 14 समस्थापिकांचा वापर कार्बनी वयमानावर करतात. मित्रांनो, आपण कार्बन 14 ऑलरेडी बघितलं. ओके, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि बी याचं कारणीमास आहे. आता महत्वाचे काय ते बघूयात आता. ओके, आता बघा कार्बन 14 हे वीक रेडिओ आयसोटोप्स ऑफ कार्बन, वीक रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप ऑफ कार्बन. C14 याचा वापर डेटिंग ऍप्लिकेशन्स, हे ते वाले डेटिंग नाही, हे डेटिंग ऍप्लिकेशन्स टू ऑर्गॅनिक अँड सम इनऑर्गॅनिक मटेरियल्स. हे डेटिंग म्हणजे मोजायचं. ओके, नाही तर दुसरी डेटिंग कडे जाऊ नका. गॅस आता बघा, तीन मेथड आहेत बघा. तीन मेथड आहेत कशासाठी? रेडिओ कार्बन डेटिंग साठी. नेक्स्ट टाइम आपल्याला मे बी विचारले जाऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग आर द मेथड्स ऑफ रेडिओ कार्बन डेटिंग. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, गॅस प्रोपोर्शनल काउंटिंग, त्यानंतर लिक्विड स्कॅन्टिलेटिंग काउंटिंग आणि ऍक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री. टफ आहेत ना, पण मे बी फॉर्म होऊ शकतात, कारण की कार्बन 14 वरती आतापर्यंत 3 वेळेस प्रश्न आहे. हा तिसऱ्या टाइमचा प्रश्न मित्रांनो. ओके, आता रेडिओ कार्बन डेटिंग, रेडिओ कार्बन वयमान काय असतं? तर हे कार्बन आधारित सामग्रीसाठी वस्तुनिष्ठ वय अंदाज प्रदान करते. म्हणजे सोप्या भाषेत अजून सांगायचं तर रेडिओ कार्बन डेटिंग हे काय करतं, तर वस्तूचं वय सांगतं. सोप्या भाषेत सांगायचं तर वस्तूचं वय सांगण्याचं काम रेडिओ कार्बन डेटिंग करतं. ओके, आता एक अजून मुद्दा लक्षात ठेवा. ज्यावेळेस प्लांट आणि ॲनिमल हे काय स्टॉप करतात? एक्सचेंजिंग कार्बन. ओके, ज्यावेळेस एक्सचेंजिंग कार्बन कमी करतात किंवा स्टॉप करतात, त्यावेळेस कार्बन 14 कंटेंट हा कमी होतो आणि याचाच वापर करून ते कोणत्या काळातले ते लक्षात येतं. ओके, तुम्ही एक डायग्राम बघितली असेल बघा. ओके, हे अर्थ आहे, असे लेयर्स दाखवतात. ह्या इथे मग दुसरे प्राणी, इथे दुसरे प्राणी, इथे दुसरे प्राणी, हे कार्बन डेटिंग वगैरे मेथड वापरतात. ओके, एक आहे डायग्राम, ती मी अपलोड करायचं विसरलो, पण तुम्ही नेटवर सर्च करू शकता कार्बन डेटिंगची. ओके, म्हणजे डायग्राम्स ना कसं आपल्याला लक्षात येऊन जातं थोडस. ओके ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ओके, थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम बद्दल विचारले. तर थॉम्सन ॲटम काय म्हणायचा? तर थॉम्सनच्या मध्ये काय होतं, त्याने जे मॉडेल बनवलं होतं, तर त्याने काय सांगितलं होतं त्या मॉडेलला? क्रिसमस पुटिंग सारखे किंवा त्याला टरबुजासारखं. टरबुजामध्ये ते बाजूला बिया असतात ते. तर तो काय म्हणायचा, हे जे बिया आहेत ना, ते इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते पॉझिटिव्ह चार्ज मध्ये. तो म्हणायचा की ॲटमचं मास सर्वत्र इक्वल पसरलेला आहे. ओके, हे त्याने सांगितलेलं होतं. आपल्याला काय करेक्ट एक्सप्लेनेशन ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. पण आता 24 साठी कोणकोणते किंवा येणाऱ्या कोणत्या पण एक्झाम साठी कोणता प्रश्न महत्वाचा ठरणार आहे? थॉम्सन झालं. आता बघूयात रुदरफोर्ड. रुदरफोर्ड काय म्हणला? रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल.
मोस्ट ऑफ फास्ट मूव्हिंग अल्फा पार्टिकल्स पासेस थ्रू गोल्ड फॉइल. आता मी एक सांगतो मित्रांनो, कीवर्ड लक्षात ठेवा. गोल्ड फॉइल म्हणलं कोण? रुदरफोर्ड. ओके. गोल्ड फॉइल काय असणार पुन्हा? स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ओके, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. आता यांचं म्हणणं काय होतं की स्मॉल फ्रॅक्शन ऑफ अल्फा पार्टिकल डिफ्लेक्टेड बाय स्मॉल अँगल. ओके, स्मॉल फ्रिक्शन ऑफ अल्फा पार्टिकल डिफ्लेक्टेड बाय स्मॉल अँगल, हा त्याचा त्यांनी दिलेला कन्सेप्ट आहे. ओके, हे हे दोन कीवर्ड लक्षात ठेवा. रुदरफोर्ड म्हणले काय? गोल्ड फॉइल आणि दुसरं काय आहे तर स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ओके, आता हे झालं रुदरफोर्डचे. आता बोर्स ॲटॉमिक मॉडेल हे याच्या आधी पण आलेलं होतं बघा मित्रांनो, तिथं पण आपण डिस्कस केलं होतं पूर्ण. तर हे प्लॅनेटरी, यालाच प्लॅनेटरी मॉडेल असं पण म्हणतात. तर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड न्यूक्लियस. ओके, हे न्यूक्लियस त्याच्या अराउंड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात इन फिक्स पाथ. ओके, एका फिक्स ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात. तर त्याने काय एक सांगितलं फॉर्म्युला 2n². त्याने n इक्वल्स टू, म्हणजे त्याने काय सांगितलं होतं, कोणकोणते शेल्स आहेत? के शेल, एल शेल, एम शेल वगैरे. ओके, के आता फर्स्ट हे n आहे पहिल्या शेल्स मध्ये, तो n1. आता n च्या जागेवर काय करणार? 2 × 1² n, म्हणजे के शेल मध्ये किती? 2 इलेक्ट्रॉन्स. त्यानंतर सेकंड ऑर्बिट मध्ये कसं? ह्या इथे n च्या जागेवर 2, 2 × 2 × 2 4 2 8, हे l मध्ये 8. ओके, अशा पद्धतीने त्याने कॅल्क्युलेशन केलं होतं. त्यांचं म्हणणं काय होतं मित्रांनो, हे बोर एक्सप्लेनेशन फार महत्वाचं आहे. ओके, तर याचे यांनी काय सांगितलं होतं, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जम्प करतं कुठून? हायर लोअर टू हायर ऑर्बिट, तर काय होणार? गेन एनर्जी. आणि व्हाईस वर्सा, जेव्हा हायर टू लोअर मध्ये जम्प करतं त्यावेळेस लॉस एनर्जी. ओके, नेक्स्ट प्रश्न. टीटीएम चे, ओके, ट्रिटियम has a half life of 12.5 year, undergoes beta decay. What fraction of the original tritium will remains undecayed after 25 years? अच्छा, ठीक आहे मित्रांनो, लिटरल सांगू तर हा प्रश्न ना टफ कॅटेगरीतला. ओके, याचं उत्तर बघा 0.25 आहे. पण आता आपल्याला ट्रिटियम काय आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. ट्रिटियम हे निसर्गामध्ये ना रेअर आहे बघा. ओके, ट्रिटियम हे वन ऑफ द रेअर एलिमेंट आहे. तर रेअर एलिमेंट काय असतात? एक लक्षात ठेवा, रेअर एलिमेंट ना चायनामध्ये सर्वात जास्त आहे. आणि आता जर कोणाला काहीच माहित नसेल ना रेअर एलिमेंटचं, ओके, ज्याला पूर्ण रेअर एलिमेंट माहिती आहे ते वेल अँड गुड. पण कोणाला नसेल माहित ना, जर एखाद्या वेळेस तुम्हाला ऑप्शन्स आले, हा, जर तुम्हाला इलिमिनेट करायचं तर लक्षात ठेवा एकदम शेवटचे जे नाव आहेत ना त्याच्यात युएम आहे ना, तर ते युएम म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम ना हे रेअर अर्थ एलिमेंट मध्ये येतात. ओके, आतापर्यंत कधी रेअर अर्थ एलिमेंट वरती प्रश्न नाही आपल्याला आलेला, आणि करंट मध्ये न्यूज मध्ये पण नाहीये. लास्ट इयर होतं न्यूज मध्ये रेअर एलिमेंटचं. ओके, हा, तर ट्रिटियम काय आहे? सॉरी, ट्रिटियम. ओके, ट्रिटियम हा बीटा इमिटिंग रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे. कोणाचा? हायड्रोजनचा. बीटा इमिटिंग रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप ऑफ हायड्रोजन. याचा वापर कुठे होतो ते महत्वाचे. न्यूक्लिअर वेपन थर्मोन्यूक्लिअर वेपन मध्ये ट्रिटियमचा वापर होतो, हे सर्वात महत्वाचे. ओके, एखाद्या वेळेस ते बीटा इमिटिंग रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन हे याच्यापेक्षा हे जास्त आहे, कारण की आज सध्या वॉर मध्ये खूप सारे वेपन चालू आहेत ना. युक्रेन रशिया वॉर चालू आहे, पुन्हा इस्रायलचं पण चालू आहे. तर त्याच्यात खूप सारे नवीन नवीन वेपन्स बनवत आहेत. पुन्हा आपले पुतीन भाऊ काही हर रोज काही ना काहीतरी सांगतात, नवीन नवीन स्टेटमेंट त्यांचं वॉर बद्दल, वेपन बद्दल. तर चान्सेस बनू शकतात. ओके, तर आता लक्षात ठेवा, थर्मोन्यूक्लिअर वेपन बनतं कसं? हे काय होतं,
lithium, bombarding of lithium with neutrons. Okay, bombarding of lithium with neutrons generate thermonuclear weapon. Okay, but it create ट्रिटियम वेस्ट. ओके, ट्रिटियम वेस्ट बनतं म्हणजे आउटपुट मध्ये येतं याच्यात ट्रिटियम वेस्ट. आता एक लक्षात ठेवा, न्यूक्लिअर फ्युजन ज्याला विभक्त संलयन असं पण म्हणतात. ओके, न्यूक्लिअर फ्युजन मध्ये न्यूक्लिअर फ्युजन मध्ये ड्यूटेरियम आणि ट्रिटियम सॉरी ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे काय करतात, हे रिॲक्टर मध्ये एक्सप्लॉइट, ओके, एक्सप्लॉइट होतात. ओके, म्हणजे काय सांगायचं होतं, न्यूक्लिअर फ्युजन मध्ये ज्यावेळेस ही प्रक्रिया चालू असते. ओके, न्यूक्लिअर फ्युजनची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस ड्यूटेरियम आणि ड्यूटेरियम आणि ट्रिटियम यांचा एक्सप्लॉइटेड म्हणजे इथं शोषण म्हणून वापर केला जातो. ओके, शोषण म्हणून वापर केला जातो. एवढंच लक्षात ठेवा, न्यूक्लिअर फ्युजन ह्या रिॲक्शन मध्ये ड्यूटेरियम आणि ट्रिटियम याचा वापर होतो. ओके, कारण की यांच्या प्रोसेस खूप कशा कॉम्प्लिकेटेड असतात बघा न्यूक्लिअर फ्युजन बनायच्या. मग त्याच्यात काही स्टेज मध्ये ड्यूटेरियम ट्रिटियमचा वापर असा होतो, काही स्टेज मध्ये दुसरा होतो. ते कॉम्प्लेक्सिटी आहे, त्याच्यामुळे हे सोपं एवढंच आहे की न्यूक्लिअर फ्युजन मध्ये ड्यूटेरियम आणि ट्रिटियमचा वापर होतो. ओके, पुढचा प्रश्न, washing machine rate 300 watt is operated for 1 hours a day. If the cost of one unit is 3 rupee, what will be the cost of energy to operate a washing machine for the month of March? तर मित्रांनो, आता काय म्हणतात, टोटल एनर्जी किती आहे. ओके, टोटल एनर्जीचा किती खर्च झालाय ते विचारलंय आपल्याला, टोटल एनर्जी कॉस्ट. तर टोटल एनर्जी कॉस्ट म्हणजे काय असणार, पॉवर पॉवर इन वॅट डिवायडेड बाय 1000 इनटू किती घंटे ऑपरेट झाली. ओके, आता किती पॉवर किती आहे, 3000 वॅट, किती तास, 1 तास, किती दिवस, एक तास, युनिट किती, 31. आता बघा इथे काय दिले, मार्च. मार्च मध्ये किती दिवस असतात, 30 दिवस असतात का 31 दिवस असतात, 31. आता बघा 300 डिवाइड बाय 100 सॉरी 1000 इंटू किती घंटे, 3 घंटे, किती दिवस, 31 दिवस, किती रुपये प्रत्येक चार्ज, 3 रुपये चार्ज दिलाय का सगळं एक्झामिनरनं. ओके, आता यांचं काय करायचं, हे कॅल्क्युलेट करायचे, किती झाले यांचं, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 2 27 गुणिले 31, इथे खाली डिवाइड बाय आपला 10, यांचं कॅल्क्युलेट केलं तर मित्रांनो येतं 27.90. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. म्हटलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करून चेक करू शकता बरोबर आहे का कुठे येते. पुढचा प्रश्न, योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा. संपुष्टात न येणारी संसाधने. आता मित्रांनो, संपुष्टात न येणारी संसाधने कोणती आहे, कोणती येतं, सौर ऊर्जा, अजून कोणती येतं, भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे जिओथर्मल, सोलार रिन्युएबल एनर्जी, नैसर्गिक वायू नाही येत, नैसर्गिक वायू याच्यामध्ये येतो. ओके, जीवाश्म इंधन मध्ये कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू नाही म्हणजे नॅचरल गॅस, सीएनजी, एलपीजी. ओके, ते इवन दो त्यांचं म्हणजे इमिशन कमी करतात ते पोल्युशन, पण दे आर जीवाश्म इंधन. आता आता बघा, स्ट्रॅटोस्पियर, ओझोनचा दाट थर, ओझोन O3, काय ओझोन ती मोठ्या प्रोटोकॉल, कोण CFC. आता बघा इथं क्लोरोफ्लोरो मानवनिर्मित, बघितलं का नाही आपण, क्लोरोफ्लोरो विच ऑफ द फॉलोइंग हा मानवनिर्मित आहे. कार्बन, आठवतं का, मागच्या 3-4 व्हिडिओ मध्ये होतं हे CFC, त्यावेळेस पण डिस्कस आहे. बघा रिपिटेशन किती आहे प्रश्नाचं, बघा चेंज फॉर्म होतो, कन्सेप्ट तेच आहे, म्हणून मी म्हणतो की कीवर्ड्सवर फोकस करा. ओके, आता हे ऑप्शन 3चं काय आहे? तर अप अपुनरावर्ती अयोग्य संसाधने किंवा अनूतनावर्ती संसाधने म्हणजे हे नॉन रिन्युएबल एनर्जीचं विचारतात. नॉन रिन्युएबल एनर्जी कोणते राहतात, हे जीवाश्म इंधन जसे कोळसा, पेट्रोल. ओके, आणि CNG, LPG जे ते आहेत ते. आता आय होप क्लिअर आहे.
आता एक लक्षात ठेवा, ही पृथ्वीच्या नंतर लेअर वर कोण येतात? स्ट्रॅटोस्पियर. ओके. पुन्हा स्ट्रॅटोस्पियरच्या इथून इथे ओझोन थ्री. इथं काय येतं? इथं काय आहे? इथं स्ट्रॅटोस्पियर, इथं स्ट्रॅटोस्पियर, इथं सॉरी, इथं ट्रोपोस्पियर, इथं ओझोन लेअर, इथं स्टॉपोस्पियर, त्याच्यानंतर मेझोस्पियर. ओके. बाकीचे कोणते ते आपण ऑलरेडी डिस्कस केले, मिझोस्पियर, हेक्झोस्पियर, आयनोस्पियर वगैरे वगैरे. आता हा प्रश्न ना मित्रांनो एकदम एक काइंड ऑफ केस स्टडी टाईप आहे. ओके. त्यावेळेसच्या करंट अफेअर मध्ये पण स्टॅटिक पार्ट खूप आहेत, म्हणजे हे सायन्स आणि करंट अफेअर मिक्स करून प्रश्न विचारला त्यांनी. सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात मागणी वाढली आहे. वरील विधाने नित्य निर्देशकांचे संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक वरील विधानाच्या संदर्भाचे संयुक्तिक नाही. संयुक्तिक नसलेले कारण ओळखा. तो फुलामध्ये कारण ओळखा आहे. कारण नसलेले इथं लक्षात ठेवा, नसलेले, असलेले याचे फुलामध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जन कार्यक्षमता असते. आता मला एक सांगा, मला माहित नाही काय आहे का नाही, पण फुलामध्ये पर्टिक्युलर फुल सांगितले का त्यांनी की गुलाबाच्या फुलामध्ये, आता जगामध्ये एवढे मोठे फुल आहेत, एका जरी फुलामध्ये आढळलं तर हे स्टेटमेंट बरोबर येतं का नाही? पुन्हा नैसर्गिक आहे का, येतं का नाही, म्हणजे लॉजिक बनते का नाही? म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे आपलं. फुलामध्ये अँथोसायनिन प्रचुर प्रमाणात आढळत असते. फुल आकर्षित करून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात. फुल महत्वाचे जीवनसत्व व खनिजांच्या मिनरल स्त्रोत आहे, तर हे पण बरोबर येतं. हे आहे ऍक्च्युली ऑप्शन 3 याचं हे चुकीचं विधान आहे. ओके. आता ना थोडीशी माहिती घेऊया त्याच्यामध्ये. हे ऍस्थोसायनिन काय येतं? हा एक ग्रुप आहे. कशाचा ग्रुप आहे? अँटी ऑक्सिडंट, जो आपल्याला रेड, ब्ल्यू आणि पर्पल कलरचे जे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामध्ये. ओके. लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम विचारला जाऊ शकतो डायरेक्टली. आता इथे थोडी जागा आहे. आता बघा, काही फ्लावर आहेत ना, जसे की रोज, लॅव्हेंडर, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई जास्त प्रमाणात आहे. ओके. पुन्हा ब्रोकोली, ब्रोकोलीमध्ये पुन्हा आपले पत्तागोबी, फुलगोबी याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण आढळते. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पर्यावरणाशी संबंधित जोड्या लावा. बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ऍटमॉस्फिअर. सॉरी. तर बायोस्फिअर मध्ये काय येणार आहेत? बायोस्फिअर मध्ये वनस्पती, बायो नावावरून लक्षात यायला पाहिजे, वनस्पती, प्राणी. ऍटमॉस्फिअर म्हणजे हवा वगैरे त्याच्यात तीन. लिथोस्फिअर काय? जमीन वगैरे. हायड्रोस्फिअर हायड्रोजन, वॉटर रिलेटेड. ओके, आलं उत्तर. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. जोड्या लावा. अच्छा, एक मिनिट, वरचं राहिलं होतं. खालीलपैकी रिकाम जागा हे कृत्रिम प्रकृती. ओके. Artificial method of asexual reproduction used to produce plant combining desired stem with favorable root characteristic. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? आपलं महत्वाचं आहे, याचं उत्तर आहे कटिंग. ओके. आता बाकीचे बघूयात आपण. ओके. ऍक्च्युली सॉरी, ह्याचं कटिंग नाहीये, हे ग्राफ्टिंग आहे. काही काही सांगितलं, कटिंग नाही, ग्राफ्टिंग आहे. ओके. आता हे बघा, हे बडिंग जे आहे ना, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. ओके. नैसर्गिक अलैंगिक पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन. ओके. तर ह्याच्यामध्ये कोणकोणते उदाहरण बघा. हायड्रा, ते सायन्सच्या पुस्तक मध्ये बघितलं असेल ना, एक डायग्राम अशी, तो बडिंग म्हणजे त्याच्या इथून साईडला काहीतरी कोंब येतंय आणि ते काही काळानंतर तुटतंय. ओके. तर ते मला हायड्रा झालं. पुन्हा रोज, आपलं बघा, फ्लावरचं झाड आहे ना, तुम्ही त्याची दांडी तरी तोडून लावली तर ती उगते. पुन्हा ऑर्नामेंटल ट्रीज, श्रब्स. ऑर्नामेंटल ट्रीज ते शोभेची झाडे आहेत ना, ती वाली. आता ना याचे 5 प्रकार आहेत बघा, हे 5 टाईप आहेत. टी बडिंग, त्यानंतर पॅच बडिंग, त्यानंतर पुन्हा चिप बडिंग, फ्लॅप आणि रिंग बडिंग. आता लेअरिंग काय? तर
या इट्स अ टाइप ऑफ आर्टिफिशियल व्हेजिटेशन. याच्यामध्ये स्टीम आणि ब्रांच ऑफ प्लांट इज मॅनिप्युलेटेड. म्हणजे वनस्पतीजन्य प्रसार वनस्पतीजन्य प्रसार लेअरिंग मधून होतो. याचे उदाहरण कोणते, तर चमेली, लिंबू, जांब. ओके. आता ना आता हे लेअरिंग कसं आहे, हे इकडे बघा. हा झाड आहे. ओके, हे झाड आहे. ही त्याची ब्रांच आहे. ओके, हे त्याचे रूट्स वगैरे. तर काय करायचं, तर ही तर हे याच्यावरचे हे लेअर आहेत ना, असे लेअर करायचे. इथं सॉइल आहे आणि हे नवीन प्लांट आहे. म्हणजे हे जे हे झाड असं गेलं ना, सोपं सांगायचं ना मित्रांनो, तर आता बघा, जे झाड असतात ना, त्या झाडाचे बघा, आता स्ट्रॉबेरीचा जो वेल टाईप असतो ना, त्यांचे झाड ते जमिनीत गेलं ना, मग ते जमिनीत गेल्यानंतर ते झाड परत वर उगतात. ओके, त्याला काय म्हणतात, तर हे लेअरिंग वाले झाड म्हणतात. ओके, म्हणजे हे वन ऑफ द प्रॉपर्टी आहेत. बाकीच्या पण खूप साऱ्या प्रॉपर्टीज असतात त्याच्यात. आता कटिंग काय आहे, तर कटिंग बघा, स्टीम, लीफ, रूट हे कॅपेबल असतात नवीन झाड बनवण्यासाठी. स्टीम, लीफ, पुन्हा रूट हे, जसं की आपले मनी प्लांट, आताच बघितलं रोज. ओके मित्रांनो, तुम्ही म्हणता या बडिंग मध्ये पण रोज आहे, कटिंग मध्ये पण रोज आहे. आता हे बघा, हे बायोलॉजिकल बायोलॉजी आहे. हे जसं त्यांचा कन्सेप्ट आहे तसा तसं मी सांगतोय बघा. ओके, याच्यामध्ये म्हणजे ऍज इट इज आपल्याला त्यांनी जे दिलं तेच आपल्याला बघावं लागणार आहे. वाटलं तर तुम्ही चेक करू शकतात की कटिंग आणि बडिंग मध्ये रोज आहे का नाही ते. ओके, पुन्हा मनी प्लांट झालं का, रोज रोज झालं. ओके, आता हा ही ग्राफ्टिंग आपलं उत्तर आलं, पण लक्षात ठेवा, ही एक हॉर्टिकल्चरल टेक्निक आहे. हॉर्टिकल्चरल टेक्निक. ओके, आता अजून काय राहिले का, आता एक मिनिट हा. आता हे ग्राफ्टिंग मध्ये बघा, आपण ऐकलं असं ना, हे झाड आहे. ओके, आता हे आंब्याचं झाड आहे सपोज. तर ते आंब्याचं झाड आहे, तर त्याची एक ब्रांच आहे. तर ही ब्रांच आहे ना, इथं ना असं ऍक्च्युली आता त्यांची प्रोसेस आपल्याला माहित नाही. तर आता ही ब्रांच असे एक इथं असे हे काढणार, ते तोडणार आहे. ही ब्रांच तोडली, तिथं तोडली, आणि दुसरं ब्रांच असं एक एकदम पर्टिक्युलरली असं बसल अशा प्रमाणात त्याचं शेप करणार, आणि दुसरा झाड आहे ना, म्हणजे दुसरं झाड म्हणजे त्याच आंब्याचं झाड आहे, पण दुसऱ्या आंब्याचे ते हे टाईप आहे, दुसऱ्या आंब्याचा प्रकार आहे. म्हणजे हा सपोज दशेरी आंबा आहे. हा, तर अल्फान्सो आंबा, हापूस आंब्याच्या झाडाचं जी फांदी आहे ना, ती याला लावणार, आणि याला ना हनी वगैरे लावून ते असं असं पक्क बांधणार. त्या प्रोसेसला ना ग्राफ्टिंग म्हणतात. ओके. ओके, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. जोड्या लावा. अरिस्टॉटल. अच्छा, आपल्याला जनक विचारलेत. अरिस्टॉटल, पुन्हा थिओफ्रासिस, हे हिप्पोक्रेटस, आणि जोहान मेंडल. आता मला माहित आहे, एक सांगतो मित्रांनो, अरिस्टॉटल आता आहे ना, आपल्याला ना ह्या तिन्हीचं पण लक्षात नसतात. नाव लय अवघड वाटतात. पण आपल्याला जोहान मेंडल हे माहित आहे, कारण की याने काय दिलेले आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. ओके, तर याने काय दिलं, तर जेनेटिक, अनुवंशिक, थिअरी ऑफ, आठवते का वटाण्याच्या झाडाचा एक्सपेरिमेंट. ओके, म्हणजे डीचं काय आलं, डीचं आलं 2. डीचं 2 कुठे कुठे, एकाच जागेवर आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. ओके, आता बघा, अरिस्टॉटल हा फादर आहे, कशाचा फादर आहे हा, ही इज अ फादर ऑफ जीवशास्त्राचा, म्हणजे बायोलॉजिकल फादर ऑफ बायोलॉजी. ओके, थिओफ्रॉस्टेस्ट हा फादर ऑफ बॉटनी, आणि हिपोक्रेटस हे औषधांचा जनक आहे. सार्कोमस बद्दल सत्य काय आहे ते विचारले. सार्कोमस हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत, आणि ते उत्तकीय रचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. इट इज युनिट ऑफ हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आणि फिजिओलॉजिकल ऍक्शन्स. तर मित्रांनो, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. आता ना सायक्रोमेअर आहे ना, आपलं सायक्रोमियर हे स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट आहे. स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ
स्ट्रेटेड मसल टिश्यू. काय हे? स्मॉलेस्ट फंक्शनल युनिट ऑफ स्ट्रेटेड फंक्शनल युनिट. सेल्सच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर हिस्टॉलॉजी म्हणतात. आपण अजून पुढे बघणार आहोत सेल कोणी डिस्कवर केले. फिजिओसायकोलॉजिकल ऍक्शन्स हे काय असतात? फिजिओसायकोलॉजिकल ऍक्शन म्हणजे जे न्यूरो ट्रान्समिटर रिलेटेड आहेत. पुन्हा न्यूरल, पुन्हा इव्हॉल्वमेंट, सायनॅप्टिक प्लास्टिसिटी, ओके, आणि रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. ओके, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन हे सगळ्यात जास्त. ओके, आता तीन महत्वाचे त्याच्यात: न्यूरो ट्रान्समीटर रिलेटेड, न्यूरो न्यूरो न्यूरल डेव्हलपमेंट आणि रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. आता सपोज आपल्याला विचारलं फिजिओलॉजिकल ऍक्शन्स इज रिलेटेड टू व्हॉट, किंवा याची ऍप्लिकेशन काय आहे, तर इट इज रिलेटेड टू न्यूरो ट्रान्समीटर, पुन्हा न्यूरल डेव्हलपमेंट आणि रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. आणि त्याच्यानंतर ठेवा, लक्षात ठेवा द्या, सायनॅप्टिक प्लास्टिसिटी. ओके, कोणकोणते कीवर्ड्स आहे त्याच्यात? न्यूरो ट्रान्समीटर, पुन्हा न्यूरल डेव्हलपमेंट आणि रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन, आणि लास्टला आहे सायनॅप्टिक प्लास्टिसिटी. ओके, पुढचा प्रश्न. ओके, विच ऑफ द फॉलोइंग प्रोटोझोआज डिसीजेस ट्रान्समिटेड द बीट ऑफ टीसीटीसी फ्लाय? तर हे टीसीटीसी फ्लाय आहे स्लीपिंग सिकनेस. ओके, आता दिल्ली बोली जी आहे ना, दिल्ली बोली हा आहे स्किन डिसीज. त्यालाच ना क्युटॅनियोस लेशमानियासिस असं पण म्हणलं जातं. हा सँड फ्लाय नावाच्या माशीमुळे होतो. ओके, सँड फ्लाय नावाच्या माशी. टीसीटीसी हा पॅरासाइट आहे, लक्षात ठेवा. काला आजार, मित्रांनो, काला आजार 2023चं जे बजेट होतं ना, त्याच्यामध्ये काला आजार बद्दल मेन्शन केलं. तर आपल्याला मे बी विचारलं जाऊ शकतो, काला आजार मध्ये काय, तर डिसीजेस हा कॉजेस बाय प्रोटोझोअन पॅरासाइट्स ऑफ ऑफ काय, पॅरासाइट्स ऑफ, कोण आहे त्याचे एजंट्स? फिमेल सँड फ्लाईज. ओके, यालाच अजून काय म्हणतात, तर याला जीन्स लेशमानिया म्हणतात. ओके, आणि दिल्ली बोलीला काय, क्युटेसियस लेशमानिया असं म्हणतात. आता हे झाले. पुन्हा चागास रोग, चागास रोगलाच काय म्हणतात, तर अमेरिकन ट्रायफॅनोमियासिस. ट्रायफॅनोमियासिस सोपं सांगायचं तर एकदम मला, किसिंग बग. ओके, पप्पी घेणारा बग. ओके, चॅगस डिसीजेस. आता याला किसिंग बग का म्हणतात, तर बघा, हे म्हणजे हा हा ना ट्रायॲटोमाइन बग आहे ना, याच्यामुळे हा चॅगोस डिसीज न होतो. ओके, त्यालाच नाही म्हणजे किसिंग बग असं पण म्हणतात. ओके, आता द सेल वॉज फर्स्ट, कोणी हिस्टॉलॉजी, आता म्हणलं होतं ना हिस्टॉलॉजी, कोण आहे त्यांचे डिस्कवरर? रॉबर्ट हुक. आपल्या सायन्सच्या बुक मध्ये एकदम स्टार्टिंग जो सेल चॅप्टर आहे ना, त्याच्यामध्ये एकदम सुरुवातीलाच आहे बघा. असं ते एक बॉटलचं झाकण आहे, त्याच्यावरती ते छोटे छोटे सेल्स त्याला दिसले वगैरे. ते खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडेशन क्षपन या प्रकारात मोडतात? ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन म्हणजे काय मित्रांनो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन. रिडक्शन मध्ये काय? रिडक्शन मध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता एक्झाम्पल कोणते ऑक्सिडेशनचे? बर्निंग फ्युल्स. ओके, पुन्हा बर्निंग फ्युल्स, पुन्हा बर्निंग काय? बर्निंग फायरवूड, जाळ, सगळ्यात सोपं आपलं जाळ. ओके, जळालेलं लाकूड, जळालेलं मेटल्स. ओके, पुन्हा टॅर्निशिंग, टॅर्निशिंग एक याच्यामुळे पण ऑक्सिडेशन होतं. ओके, हे झाले उदाहरण. आता रिडक्शनचे कोणते कोणते येतं?
फॉर्मेशन अच्छा गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं ना रिडक्शनचं. रिडक्शन मध्ये काय होतं गेन ऑफ इलेक्ट्रॉन तर काय करतं हे ट्रान्सफर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स हायड्रोजन ॲटम्स आणि इलेक्ट्रॉन्स हे ट्रान्सफर करतं त्याच्यामुळे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. ट्रान्सफर हे झालं गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. ऍप्लिकेशन मध्ये लक्षात ठेवा फॉर्मेशन ऑफ आयन आयन बनतं फ्रॉम आयन ऑक्साइड फॉर्मेशन ऑफ आयन फ्रॉम आयन ऑक्साइड. आता हे झालं एक लक्षात ठेवा इथे लिहितो मी. ऍक्च्युली याचं उत्तर बघा पहिले तर याचं उत्तर आहे बघा हे चारही पण जे रिॲक्शन आहेत ना हे ऑक्सिजन रिडक्शन रिॲक्शन आहेत. पण आपल्याला ऑक्सिजन आणि रिडक्शन नेक्स्ट टाइम साठी फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ऑक्सिडेशन मध्ये कोणत्या रिॲक्शन आहेत सी प्लस ओ टू CO2 Fe प्लस एस Fe H2O H2S प्लस Br2 काय फॉर्म होतं 2HBr प्लस एस. आता ऑक्सिजनच्या रिॲक्शन झाल्या. आता रिडक्शन काय ऍड हायड्रोजन H N2 प्लस 3H2 इक्वल्स टू 2NH3 पुन्हा SnCl2 प्लस 2HgCl2 एस SnCl2 प्लस HgCl2 मे बी ना आपल्याला आता बघा हा मी का मित्रांनो आज का लिहितोय माहिती आहे का इथे ना बघा काय लिहिलं विच ऑफ द फॉलोइंग आर ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. नेक्स्ट टाइम काय मिळतात विच ऑफ द फॉलोइंग आर विच ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स आर रिलेटेड टू ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन काही पण येऊ शकतं ना खालीलपैकी कोणते बरोबर ऑक्सिडेशन बरोबर आहेत ऑक्सिडेशनच्या रिलेटेड बरोबर आहेत किंवा रिडक्शनच्या रिलेटेड बरोबर आहेत. आता मला माहिती आहे की ह्या ज्या रिॲक्शन आहेत ना SnCl2 2HgCl या लक्षात राहणं कठीण आहेत पण हे कसं तुम्ही एकदा डोळ्यानं आता बघितलं ना तर मे बी बघा SN हे इज रिलेटेड टू रेडिओक्स असं चमकू शकतं ना त्याच्यामुळं लक्षात ठेवायला काय हरकत आहे. ZnO प्लस सी Zn प्लस CO. आता हे लक्षात ठेवा ऑक्सिडेशन काय करतंय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. अजून एक लक्षात ठेवा रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आणि इकडे काय रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट. रिडक्शन काय इलेक्ट्रॉन निगेटिव्ह ऑक्सिडेशन काय इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो निगेटिव्ह हे रिडक्शन मध्ये. ओके आय होप क्लिअर आहे जवळपास पूर्ण डाऊट्स. आता पुढचा इन वर्टिब्रेट्स इनसाइड द सेल अँड टिश्यूज देअर इज अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ K प्लस आयन्स अँड लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na प्लस आयन. मित्रांनो टफ प्रश्न आहे. ओके टफ प्रश्न डायरेक्टली पुस्तकात आलेला आहे तो तशाला. पुढचा रासायनिक घटाचे विद्युतगामक बल धन असते जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा रिकाम जागा असतो. ओके तर हा बघा लक्षात ठेवा हा जो सेल आहे ना आपला EMF सेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मोठं असतं 0 पेक्षा त्यावेळेस त्याला काय म्हणतात तर स्पॉन्टेनियस म्हणजे उत्स्फूर्त. ओके ई सेल ग्रेटर आहे 0 पेक्षा त्यावेळेस रिॲक्शन जी प्रोसेस होते त्याला स्पॉन्टेनियस रिॲक्शन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतात त्याला उत्स्फूर्त रिॲक्शन असे पण म्हणतात. ओके एक्झाम्पल काय आहे गॅल्व्हॅनिक सेल पॉझिटिव्ह. ओके जी पॉझिटिव्ह आहेत गॅल्व्हॅनिक सेल मध्ये स्पॉन्टेनियस होणार. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स मध्ये जर असं आपल्याला भेटलं तर हे आहे प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस. ओके आता हेच लक्षात ठेवा आपल्याला हे महत्वाचे ठीक आहे हे बाकीचं एवढं काही महत्वाचं नाही. आता अजून काय महत्वाचं तर EMF म्हणजेच काय इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ सेल इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ सेल हा मॅक्सिमम मॅक्सिमम पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू इलेक्ट्रोड्स
ऑफ सेल. काय म्हणतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स ऑफ सेल इज मॅक्झिमम potential difference between two maximum potential difference between two electrodes of cell. परत एकदा डेफिनेशन येऊ शकते म्हणून म्हणतोय. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज अ सेल म्हणजे सॉरी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज अ electromotive force of a cell is maximum potential difference between two electrodes of cell. ओके, टू इलेक्ट्रोड ऑफ सेल. तर याचं उत्तर आहे आपल्याला मित्रांनो हे पॉझिटिव्ह म्हणतोय ना, तर पॉझिटिव्ह आहे आपलं आपलं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 2. ओके, हे नॉन स्पॉन्टेनियस. ओके, क्लिअर आहे मित्रांनो. आता नेक्स्ट टाइम आपल्याला हे इथे हे वाला देऊ शकतो, हे इक्वल्स टू ग्रेटर दॅन. पुढचा प्रश्न. ओके, मॉडर्न पिरियोडिक टेबल वरती आहे. तर तो काय म्हणतो, ॲटॉमिक फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ॲटॉमिक रेडिएशन इज ट्रू. ॲटॉमिक रेडियस बद्दलचं ट्रू कोणते तर हे इन्क्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम आणि डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता इन्क्रीजिंग आता जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे ना, मॉडर्न पिरियोडिक टेबल हॉरिझॉन्टल 7 पिरियड्स आणि व्हर्टिकल जे आहे त्याला कॉलम म्हणतात. ओके, हॉरिझॉन्टलला काय म्हणतात, सॉरी हॉरिझॉन्टल जे आहे त्याला पिरियड्स म्हणतात आणि व्हर्टिकल आहे त्याला कॉलम्स म्हणतात. आता याच्यामध्ये इलेमेंटची जी अरेंजमेंट आहे ना ती कशी आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. ओके, एलिमेंटची जी अरेंजमेंट केलेली आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये ती कशी आहे तर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. तर लेफ्ट साइडला आहेत मेटल आणि राईट साइडला आहेत सॉरी नॉन मेटल. राईट साइडला आहेत नॉन मेटल. खालीलपैकी कोणास टर्पेनियॉन समजले जातात? तर हा कोणाला समजले जातात तर मिथेनॉल आणि व्हिटॅमिन ए, ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. तर हे टर्पेनॉल काय आहे तर मित्रांनो टर्पेनॉल यालाच काय म्हणतात तो आयसोप्रिनॉइड्स. आयसोप्रिनॉइड्स. ओके, हा नॅचरली ऑकरिंग केमिकल्स आहे. नॅचरल ऑकरिंग केमिकल. याच्यामुळे काय टर्पेनॉइड मध्ये काय होतं माहिती का, स्मेल. ओके, ॲरोमॅटिक असतो ना तो झाडाला जो म्हणजे आता लक्षात ठेवायचं का, आपल्याला माहिती आहे आपली इलायची. ओके, इलायची, लवंग झालं, पुन्हा जिंजर जिंजर ओके जिंजर झालं. तर हे जे आहेत ना यांना जो स्मेल येतो ना तो टर्पेनॉइड मुळे येतो. बस एवढंच लक्षात ठेवा. हम्म? बाकीचे मग ते एवढं पुन्हा लक्षात ठेवा, ते मेडिकल प्लांट्स असतात ना ते हर्बल रेमेडीज वगैरे वगैरे, तुळशीचे झाडं त्याचा स्मेल वगैरे, ज्याचा स्मेल चांगला येतो ना ज्याला स्मेल येतो ना तो टर्पेनॉइड मुळे येतो. बस एवढंच लक्षात ठेवा. ओके, द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स इज. तर याचं ना ऑप्शन 1 याचं उत्तर आहे मित्रांनो. डायरेक्ट म्हणजे टफ प्रश्न आहे कारण की एवढं आपण लक्षात नाही ठेवतो विजोड इलेक्ट्रॉनिक संख्या किती आहे वगैरे एवढं. पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळ सचिवालयात म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरीज संदर्भात खालीपैकी कोणते विधान सत्य आहे? तर कोणते विधान सत्य विचारले? इसवी सन 1950 मध्ये स्थापन झाले, 1946 मध्ये स्थापन झाले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. आपल्याला माहिती आहे मंत्रिमंडळ काय करतं. ओके, ते रेषा संघटन म्हणजे लाईन एजन्सी आहे. लाईन एजन्सी आहे काय मित्रांनो? हे नाही. हं? ते केंद्र सरकारमध्ये मुख्य संस्था. बरोबर आहे मित्रांनो. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं ट्रू ना, तर बी आणि डी याचं बरोबर उदाहरण आहे. ओके, आता आता एक लक्षात ठेवा, ही कॅबिनेट सेक्रेटरी आहे ना ही रिस्पॉन्सिबल असते कशासाठी ऍडमिनिस्ट्रेशन जे होतं ना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधलं, तर त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे कॅबिनेट सेक्रेटरी. ओके, अंडर द कोणत्या रूल्स मध्ये, ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल 1961 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलोकेशन ऑफ बिझनेस रूल
1961. हे एवढं विचारणार नाहीत, पण एवढंच लक्षात ठेवा की कॅबिनेट सेक्रेटरीज आर रिस्पॉन्सिबल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे जो कामकाज बघायचा आहे ना तो कॅबिनेट सेक्रेटरी बघतोय सोप्या भाषेत. ओके. आता एक महत्वाचा मुद्दा सांगा, लक्षात ठेवा. प्रेसिडेंटला काय म्हणतो? तर प्रमुख राज्य प्रमुख. ओके. हेड ऑफ स्टेट प्रेसिडेंट आहे. प्राईम मिनिस्टर कोण येतं? हेड ऑफ गव्हर्नमेंट. लक्षात ठेवा, इथं इथं कन्फ्युजन होऊ शकतं. पीएम कोण आहेत? हेड ऑफ गव्हर्नमेंट. आणि प्रेसिडेंट कोण आहेत? हेड ऑफ स्टेट, राज्य प्रमुख. आणि पीएम कोण आहेत? तर सरकारचे प्रमुख. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. योग्य पर्याय निवडा. भारत घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेकडे मांडले जाऊ शकते. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट कॅन बी इंट्रोड्यूस ओनली प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट. ओके. आता मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, आपण इथूनच काढू शकतो. ओके. कारण की बघा, स्वित्झर्लंडमध्ये काय आहे आपल्याला माहित नसेल, ऑस्ट्रेलियामध्ये काय आहे, अमेरिकेमध्ये काय आहे. ओके. एक्सेप्शनल आहेत, कोणाला मे बी माहिती असू शकतं, पण मोस्ट ऑफ द टाइम मला तर हे माहिती नाही बघा. हे मला हे माहित आहे की ही जी आहे ना स्टेटमेंट, आपल्याला काय योग्य विचारले, भारताची घटना दुरुस्तीसाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 368. ओके. तर हे इंट्रोड्यूस करायसाठी ना प्रेसिडेंटची प्रायर परमिशन लागत नाही. ओके. ए कटलं इथं नाही. ओके. सी आणि डी. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 याचं. अमेरिकेमध्ये प्रत्येक घटना दुरुस्तीत किमान 2/2 घटक ज्याची विधी मंडळामध्ये मान्यता मिळणे आवश्यक असते. आता ना तुम्हाला हे तुम्ही क्रॅक करू शकला असतात. हे कसं? तर लक्षात ठेवा, आपण ना एकदा कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ची प्रोसेस बघू लागलो की तिथे युके मधलं ना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट एकदम फ्लेक्झिबल आहे बघा, एकदम इझिली होऊ शकतं. इंडियाचं बघा नॉट फ्लेक्झिबल नॉट रिजिड आहे. पण आणि युएसएचं कसं होतं तर रिजिड होतं. त्याच्याहून तुम्ही थोडा गेस तुक्का लावू शकला असतात की की 2/3 घटक. ओके. प्रत्येक घटना दुरुस्तीसाठी. तर तो ते एलिमिनेशन जर म्हणजे हा जर तुम्हाला आठवला असतं तर तुम्ही हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला आन्सरापर्यंत तुम्ही पोहोचला असता. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 याचं. आता महत्वाचं काय आहे तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आहे ना, तर हे प्रायव्हेट मेंबर्स आणि जे मिनिस्टर्स असतात ना, हे दोन्ही पण इंट्रोड्यूस करू शकतात. आता प्रायव्हेट मेंबर म्हणजे कोण? प्रायव्हेट मेंबर म्हणजे जे मिनिस्टर्स नाही आहेत. ओके. जे एमपी मिनिस्टर नाहीत त्या सर्वांना प्रायव्हेट मेंबर असं म्हणतात. ओके. आता अजून काय हा, याच्यासाठी जॉईंट सिटिंग नसते. जॉईंट सिटिंग 108. आणि प्रेसिडेंटला मस्ट गिव्ह असेंट. ओके. प्रेसिडेंट याला होल्ड करू शकत नाही किंवा रिटर्न पाठवू शकत नाही. आता एवढं लक्षात ठेवा, ज्युडिशियल रिव्ह्यू याच्यावरती अप्लाय होत असतात. ओके. ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहेत ऑलरेडी डिस्कस आहे, कुठून घेतलंय ते पण पाहिले. आता आपण हे बघितलं, तर मनी बिल पण बघूयात, कारण की पुढे पण आपल्याला मनी बिलचा प्रश्न येणार आहे. पण मनी बिल 110, मनी बिल साठी प्रेसिडेंटची प्रायर परमिशन लागते. हे महत्वाचे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय काय लागते. प्रायर परमिशन लागते. आणि ही लोकसभेमध्येच इंट्रोड्यूस होते. फक्त मिनिस्टर्स इंट्रोड्यूस करू शकतात, प्रायव्हेट मेंबर नाही करू शकत. प्रेसिडेंट याला ऍसेट देऊ शकतो, विथहोल्ड पण करू शकतो, पण मोस्ट ऑफ द टाइम ना प्रेसिडेंट काय करतो? परमिशन देतो, कारण की त्याच्या प्रायर परमिशनच हे आलेलं असते. ओके. आय होप क्लिअर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. ओके. काय म्हणतात? स्पीकर बद्दल प्रश्न विचारलाय. त्याचे वेतन भत्ते भारताच्या सचिव निधीवर भारित केले जाते. बरोबर आहे. कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाच बघतोय हे सर्व. मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. बरोबर आहे. तो केव्हा मत देऊ शकतात ते? ज्यावेळेस दोन्ही बाजूला म्हणजे टाय झाल्यानंतर ते मत करू शकतात. ओके.
दोन बरोबर आहेत आणि त्यांचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे असते. अरे बापरे, नसते मित्रांनो, हे इक्वल स्थान असते. कोणत्या पहिल्या रँकला प्राईम मिनिस्टर, सॉरी प्रेसिडेंट, नंतर व्हाईस प्रेसिडेंट, 3, 4, 5 ला कोण आहेत, 7 पर्यंत कोण आहेत, सात सात सप्लॉज, 7 सप्लॉजी मध्ये भारतरत्न अवॉर्डी आहेत. सगळं बघितलंय आपण, हे ऑलरेडी बघितलंय. ओके, तर आता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, बी कोणते आहेत, 3 मध्ये. आणि त्याची सभागृह हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांना बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येत नाही मित्रांनो. यांची रिमूव्हल प्रोसेस असते. 14 दिवसाची आधी नोटीस द्यावा लागते. आणि ज्यावेळेस यांची रिमूव्हल प्रोसेस असते ना, तर ते नॉर्मल मेंबर म्हणून बसतात खाली. त्यांची जागा मग उप जो डेप्युटी स्पीकर आहे ना, तो जागा घेतो. ओके, मग ज्यावेळेस डेप्युटी स्पीकर जागा घेतो ना, हा जो स्पीकर आहे मग तो ऍक्ट ऍज अ नॉर्मल हे एमपी. ओके, आणि हे लोकसभेची पॉवर कुठे आहे, आर्टिकल 94 मध्ये. अच्छा, आणि ना इकडे बघा, हे इथे आता हे इंग्लिश याच्यामध्ये बघा. रिमूव्ह बाय रिझोल्युशन पास बाय मेजॉरिटी ऑफ द मेंबर प्रेझेंट अँड वोटिंग इन द हाऊस. इथं ना मेजॉरिटी ऑफ द देन मेंबर, हे देन पाहिजे होतं, ऑफ द देन मेंबर ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग इन हाऊस. ओके, असं आहे त्याच्यामध्ये. चुकीची जोडी कोणती? लक्षवेधी सूचना. लक्षवेधी, आता बघा नाव बघा, लक्षवेधी म्हणजे काय करते, एकदम असं तुमचं अटेन्शन कॅच करते. कॉलिंग अटेन्शन मोड क्वेश्चन. तर हे केव्हा असते? कॉलिंग अटेन्शन मोशन हे तातडीच्या काळामध्ये एकदम अर्जंट काम असेल ना, त्यावेळेस हे लक्षवेधी सूचना पारित केली जाते. कॉलिंग अटेन्शन मुवमेंट लागू होतं. हस्तगत प्रस्ताव, हस्त काय स्थगन प्रस्ताव हा निश्चित बाबीवर लक्ष वेधण्यासाठी पारित केला जातो. हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय म्हणतात ते, हक्कभंग प्रायव्हेट प्रिव्हिलेज मोशन ऑलरेडी येऊन गेलेला आहे, प्रिव्हिलेज मोशनचा. तर काय, एखाद्या मंत्र्याकडून विशेष अधिकाराचे उल्लंघन झाले, जर मंत्र्याकडनं एखादं चूक म्हणजे मंत्र्यानं एखाद्या रूलचं व्हायोलेशन केलं, तर त्यावेळेस हे हक्कभंग प्रस्ताव हे होतो, पारित होतो. हरकतीचा मुद्दा. तर हरकतीच्या मुद्द्यामध्ये काय होतं, कायद्यासमोरील कार्यवाही ही स्थगित करू शकता येते. ओके, कॅन सस्पेंड प्रोसिजर बिफोर हाऊस. हे हरकतीचा मुद्दा, आता बघा, युजली, नेहमी नाही, युजली हे कोण रेज करणार आहेत, अपोजिशन वाले रेज करतात. याच्यामध्ये डिबेट अलाउड नसतो. नो डिबेट इज अलाउड हिअर. नेक्स्ट प्रश्न. हा, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर आहे, आर्टिकल 3 मध्ये काय, न्यू स्टेट फॉर्म बाय, काय, कसा नवीन राज्य कसं फॉर्म होतं. एक तर आपण दुसऱ्या देशाचा कोणता तरी पार्ट अनेक्स केलाय, सपोज सिक्कीमचा, किंवा दोन स्टेट आहेत त्यांना युनाइट केलंय. आता जसं झालं जम्मू आणि काश्मीरचं, तर आणि लेह आणि लडाखला काय केलं, तर सेपरेट केलं. तर दोन अं, एक मिनिट, एखाद्या स्टेटची बॉर्डर इन्क्रीज केली, डिक्रीज केलं, हम्म? ह्या पद्धतीने स्टेट फॉर्म होतं. पुन्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेट किंवा एक स्टेट एक युनायटेड केलं, जसं दमन, दीव, नागर हवेली, त्याच्यातनं, किंवा एकाच स्टेट मधून दुसरं स्टेट वेगळं केलं, जसं जम्मू आणि काश्मीरचं. अशा पद्धतीने न्यू स्टेट फॉर्म होऊ शकतात. ओके, राष्ट्रपतीचे असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाचे आपले विचार मांडावेत, यासाठी पाठविले पाहिजे. तर हे यासाठी पाठविले पाहिजे, हे पण आवश्यक आहे. ओके. ओके, जर आता लक्षात ठेवा, जर हे प्रेसिडेंटनं
काय केलं, हे बिल पार्लमेंटला सांगितलं, स्टेट लेजिस्लेटिव्हला पाठवा. ओके, स्पेसिफिक टाइम लिमिट. पण ही स्पेसिफिक टाइम लिमिट जर स्टेट लेजिस्लेटिव्हनं म्हणजे काहीच नाही दिलं, तर म्हणजे काहीच सांगितलं नाही की आम्हाला हो पण नाही पाहिजे, नाही पण नाही, तर त्याच्यावर डायरेक्ट ऍक्शन घेतल्या जाते. मग त्यांचं मत विचारात घेतलं जात नाही. ओके. आता बघा, संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करते. विशेष बहुमताने, तर इथं विशेष बहुमत नाहीये, स्पेशल मेजॉरिटी नाहीये, तर इथं सिंपल मेजॉरिटी आहे. ओके, सिंपल मेजॉरिटी. राज्य विधिमंडळाचे व्यक्त केलेले विचार मत स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. आत्ताच मी म्हणलं ना, ते हे त्यांचा जर टाइम पिरियड संपला तर हे नसतं. इवन दो राज्य विधिमंडळानं जर सांगितलं मला, म्हणजे सपोज विधिमंडळानं सांगितलं की आम्हाला असं असं नाही पाहिजे, पण त्यांना नाही, तर फक्त म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, काय करतात हे फक्त मोठेपणा देण्यासाठी विचारतात. त्यांच्या विचाराला काही व्हॅल्यू नसते, त्यांचा विचार काय बंधनकारक नसते, आणि त्यांनी टाइम पिरियड मध्ये जर सांगितलं नाही ना, तर त्यांना कोणी भाव देत नाही. मी सोप्या भाषेत सांगतोय. दोन म्हणजे कोणाची डिसरिस्पेक्ट करण्याची माझी काही इंटेन्शन नाहीये, जस्ट समजावं म्हणून. पुढचा प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालील कोणते विधान बरोबर आहे? काय केंद्रीय माहिती आयोगाबद्दल? सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, जे की इट इज हे घटनात्मक संस्था असून तिच्या एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा अधिक जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. अरे बापरे. ओके, तर मित्रांनो इथं 5 पेक्षा नाही तर 10 पेक्षा जास्त नसतात. एक चेअरमन सॉरी, एक चेअरमन प्लस 10 मेंबर अशी त्यांची बॉडी असते. ओके. त्यानंतर लक्षात ठेवा, याची मुख्य माहिती आयोग आणि माहिती आयोग याची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेने नाही, तर प्राईम मिनिस्टरच्या अध्यक्षाखाली असते. कोण करतो? राष्ट्रपती करतो. ह्या कमिटी जी असते ना, ही कमिटी, तर ह्या कमिटीचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर. त्याच्यामध्ये मेंबर कोण कोण असतात? एक प्राईम मिनिस्टर नॉमिनेट करतो मिनिस्टरला, आणि लीडर ऑफ अपोजिशन. ओके, लीडर ऑफ अपोजिशन. आणि हे 5 वर्ष ते 70 वर्ष होईपर्यंत धारण करतात. तर मित्रांनो, हे 5 आणि 70 नसून 5 आणि 65. ओके, विच एव्हर कम अर्ली. पुढचा काय आहे, तर म्हणजे हे तिन्ही चूक झाल्या आतापर्यंत. म्हणजे ऑप्शन 4 आलं, वाचलं नाही तरी पण लक्षात ठेवा. ते रिअपॉइंट, नॉट एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट, ते पुन्हा रिअपॉइंट होत नाहीत. महत्वाचा मुद्दा आहे. बट इन्फॉर्मेशन कमिशनर इज एलिजिबल फॉर चीफ इन्फॉर्मेशन कमिटी बट कॅनॉट होल्ड ऑफिस मोर दॅन 5 year including his term as इन्फॉर्मेशन कमिशनर. ओके, हा हा मुद्दा महत्वाचा आहे. आता सीआयसी ला काय कोणाला पण येऊन बसविणार का? आता मी जर म्हणलं मला सीआयसी चा चेअरमन बनवणार आहेत का? मला नाही बनवणार रे बाबा. ज्या माणसाकडे नॉलेज आणि एक्सपिरियन्स आहे, कशाचा? लॉचा, सायन्सचा, सोशल सर्व्हिसचा, पुन्हा पत्रकारितेचा, ओके, याच व्यक्तीला इथे नॉमिनेट म्हणजे त्याच्याबद्दल विचार केला जातो. ओके. पुढचा प्रश्न, या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते. तर न्यायिक म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. आपण ज्युडिशियल रिव्ह्यू बघितलं होतं. आता ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे काय, की आता एक सोपं उदाहरण, एक मिनिट सोपं उदाहरण देतो. म्हणजे कसं आता ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे कसं, आता तुमचे काही काही मित्र असतात बघा, ओके, सगळ्यांचे. तर म्हणजे ते तुमच्या काळजीच्या नावाखाली तुम्हाला खूप डॉमिनेट करतात. ओके, कळालं का सांगायचं म्हणजे काय सांगायचं ते? कळालं का? म्हणजे ते म्हणतात अरे असं करू नको वगैरे वगैरे. ओके, तर ते फोर्स करतात तुमच्यावरती की तुम्ही ऐकलंच पाहिजे. तशाच पद्धतीने न्यायालय ज्या वेळेस म्हणजे न्यायालयाचे जे ज्युडिशियल रिव्ह्यू द्यायचं काम असतं, पण न्यायालयाच्या जे त्यांना ती पॉवर दिलेली आहे, त्या पॉवर पेक्षा जास्त ते वापर करायला लागले, किंवा काही ऍडवाइस द्यायला लागले, किंवा कामामुळे म्हणजे गव्हर्नमेंटच्या कामामध्ये अडथळे द्यायला लागले, किंवा सांगायला लागले की असं नाही करायचं, तसं नाही करायचं, त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात. हे मोठी मी डेफिनेशन सांगितली समजण्यासाठी.
हं? बाकीचे म्हणजे याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण आहे तर निगेटिव्ह इम्पॅक्ट पण असते. दोन्ही प्रत्येक गोष्टीला दोन इम्पॅक्टच असतात. आता रिकाम जागा न्यायिक सक्रियता चालना केव्हा मिळते? जेव्हा विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडण्यास असफल होतात. ओके, जेव्हा त्यावेळेस काय करणार? ते म्हणणार बाबा चांगलं सांगणार आहे. आता जसं मी इथं उदाहरण दिलं, तुमचा एखादा मित्र काळजी करतो, कधी कधी तो जरा जास्त काळजी करतो. तर मग त्याच्यात पॉझिटिव्ह पण आहे ना, तो काळजी करतोय, आणि निगेटिव्ह काय आहे, तो जास्त काळजी करतो. तर जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यास असफल होते, ते आपल्याला न्यायिक प्रक्रियेत चालना मिळते. हंग असेंब्ली म्हणजे काय? कोणत्याच पार्टीकडे पूर्ण बहुमत नाहीये. तर हे सगळं अलायन्स वरून बनलेलं आहे, कोलिजन वरून बनलेलं आहे. त्याला हंग असेंब्ली म्हणतात. असताना सरकार हे फारच कमकुवत आणि अस्थिर असतात. हे आता बघा. हे असफल विधिमंडळे असफल होतात. कशामुळे होतात? त्यांच्याकडे पॉवर नसल्यावर ते असफल होणार. म्हणजे हे कोलिजन बघा, लिंक करायला ए बी ला लिंक करतात. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यास अपयश ठरते. हे तर सर्वात महत्वाचे. मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट केव्हा सस्पेंड होतात? आर्टिकल 352. 352 काय आहे? काय आहे 352? नॅशनल इमर्जन्सी. आणि कोणकोणते दोन सस्पेंड होत नाहीत? 20 आणि 21. जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतरस्थ उद्दिष्टासाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतात. ओके, न्यायालयाचा दुरुपयोग करतात. तर डी हे पण बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम कोणी इंट्रोड्यूस केलं होतं? तर हे याची सुरुवात केली होती न्यायाधीश व्ही आर कृष्ण अय्यर आणि पी एन भगवती. पुढचा प्रश्न. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. अधिकाराची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनाकडे केली जाते. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर नियंत्रण संपूर्ण नकाराधिकार वापरतात. केंद्र शासन हे राज्याच्या संमतीशिवाय राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रामध्ये बदल करू शकते. ओके, आताच हा मुद्दा आपण आताच डिस्कस केलता मित्रांनो. ओके, आर्टिकल 3 वेळेस काय म्हणलं, स्टेट कसे फॉर्म होतात त्यावेळेसच आपण बघितलं होतं. ओके, तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कोणतं उत्तर? अच्छा, हा, वरील पैकी तरतुदी नसल्या तर भारताचे राज्य घटना ही अधिक संघराज्याच्या स्वरूपाची बनली असते. कोणती तरतूद नसल्यानंतर भारताची राज्यघटना ही अधिक संघराज्याच्या स्वरूपात बनलेली आहे? तर ती ए, सी आणि डी ह्यावेळेस अधिक स्वरूपामध्ये बनलेली असते. ओके, अधिक फेडरल पॉवर असते. आता ना हा प्रश्नाची एक तर लँग्वेज ना थोडी ना अशी ट्रिकी लँग्वेज आहे. तर आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, संघराज्याची वैशिष्ट्य काय असतात? हं? संघराज्याची वैशिष्ट्य काय असतात? संघराज्य म्हणजे काय? फीचर ऑफ इंडियन फेडरलिझम. कोणकोणते फेडरलिझम? फेडरलिझम म्हणजे काय? संघराज्य संघराज्य म्हणजे फेडरलिझम काय? तर फेडरलिझम म्हणजे काय? पॉवर डिव्हिजन, सेंटर प्लस स्टेट. डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन सेंटर अँड स्टेट, त्याला फेडरल नेचर म्हणतात. ओके, तर पहिलं फीचर काय? डिव्हिजन ऑफ पॉवर. नंतर कॉन्स्टिट्यूशनची सुप्रीमसी. तिसरं आहे लिहिलेलं कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर आहे रिजिडिटी, इंडिपेंडन्स ज्युडिशरी म्हणजे वेगळी ज्युडिशरी. पुन्हा बायकॅमरलिझम, सॉरी बायकॅमरल लेजिस्लेचर. ओके, आता ते मराठीमध्ये लक्षात ठेवा. सत्तेचे विभाजन, संविधानाचे वर्चस्व, लिखित संविधान, रिजिडिटी म्हणजे कडकपणा, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि द्विसदनीय कायदेमंडळ. ओके, आय होप क्लिअर आहे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्या. कारण की याच्यात कसं मित्रांनो, ते काही काही टर्म्स ना इंग्लिशमध्ये वेगळ्या असतात, काही काही टर्म्स मराठीत वेगळ्या असतात. मी जस्ट ट्राय करतोय की सर्वांना समजून म्हणजे सर्वांना याचं बेनिफिट व्हावं म्हणून. ओके, तर याचं आता उत्तर आपण बघितलं हे काय आहे, तर हे बी, ए, सी आणि डी हे बरोबर आहे. दोन याचं उत्तर आहे.
खालीलपैकी कोणती बाब ही भारताच्या आंतर राज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळली आहे? तर हे काय म्हणतात, इंटरस्टेट काउन्सिल बद्दल बोलायले. तर इंटरस्टेट काउन्सिल म्हणले की आर्टिकल 263, आपल्याला प्रश्न विचारला होता आर्टिकल 263 आणि 262 मध्ये कोणकोणते बरोबर आहेत ते विधानवाले. ओके, आर्टिकल 263 मध्ये काय आहे तर ड्युटी आहे हे. ओके, ड्युटी ऑफ, आता लक्षात ठेवा, हे इंटरस्टेट काउन्सिल आहे ना. अच्छा, याचं उत्तर बघा पहिले. तर राज्यामध्ये जे तंटे उद्भवतात त्याची चौकशी करण्याचं काम, त्याचा सल्ला देण्याचं काम हे कोण करतं? तर हे इंटर इंटरस्टेट काउन्सिल करतं, आंतर राज्य परिषद. ही परिषद आपल्याला आर्टिकल 263 मध्ये पाहायला मिळते. आता ह्याची म्हणजे ही परिषद हे कोण करतं, म्हणजे कोण सांगतं की ही परिषद भरवायची आहे? तर प्रेसिडेंट काय करतो, सांगतो की की आंतर राज्य परिषद भरवा. कशासाठी? जर जे तंटे आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी. आणि प्रेसिडेंट काय करतो, तोच डिफाईन करतो. तो इस्टॅब्लिश पण तोच करतो, डिफाईन पण तोच करतो. काय डिफाईन करतो? नेचर ऑफ ड्युटी काय आहे तो डिफाईन प्रेसिडेंट करतो. लक्षात ठेवा. ओके. ओके, तर मित्रांनो, ऍक्च्युली याचं राज्यघटनेत ते तंटे उभारले आहेत याबाबत चौकशी करणे व त्यावर सल्ला देणे हित नाहीये. कोणत्याही आंतरराष्ट्रीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप, नियंत्रण याबाबत होणाऱ्या तंट्यांच्या निर्णयाकरता तरतूद करणे. हे दोन याचं उत्तर. मी घाईघाईमध्ये एक मार्क केलं तर सॉरी. ओके, तर अशी एक्झाम मध्ये सिली मिस्टेक करू नका माझ्यासारखी. आणि इंटर वॉटर जे इंटरस्टेट रिव्हरचं डिस्प्यूट आहेत ना, ते आपण ऑलरेडी बघितलेत बघा. ओके, महाराष्ट्र कोणत्यामध्ये आहे ते पण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, कोणत्या याच्यामध्ये. नेक्स्ट वाला प्रश्न बघूयात. विशेषाधिकार समिती. ओके, प्रिव्हिलेज कमिटी. आत्ताच आपण विशेषाधिकार कमिटीचं बघितलं होतं, बरोबर नाही विचारलं यांनी. लोकसभेत 15 आहेत आणि लोकसभेचे नियम 222, राज्यसभेचे 187 विशेषाधिकार आहेत. आता मित्रांनो बघा, हे लक्षात राहणं कठीण. नियम 222 आपल्याला माहिती आहे की लोकसभेत 15 आहेत आणि राज्यसभेमध्ये 15 नाहीत, 10 आहेत तिथं. ओके, हे जर लक्षात आणि ऑलरेडी याच्यात तुम्ही इलिमिनेशन पण करू शकतात बघा. ओके, मोस्ट ऑफ द टाइम ना जे समित्या आहेत ना, तर लोकसभेमध्ये जास्त असतात. ओके, फक्त काही 2-3 कमिटी आहेत त्याच्यामध्ये दोन्ही पण इक्वल आहेत आणि काही कमिटी आहेत त्याच्यात राज्यसभाचे मेंबर जास्त आहेत. ती ती आपण कोणत्या आहेत ना, मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके, तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. हे चुकीचं आहे. बाकीचे 1 आणि 2 हे बरोबर आहे. आता ना एक लक्षात ठेवा. आता राज्यसभेचे उपाध्यक्ष हे विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात. तर मित्रांनो, अच्छा, तर याला नॉमिनेशन कोण करतात? तर चेअरमॅन याचं नॉमिनेशन करतात. ओके, आणि चेअरमॅन ऑफ द राज्यसभेचे चेअरमॅन कोण येतं? व्हाईस प्रेसिडेंट. जे ओके, चेअरमॅन असतात जे नॉमिनेट करतात. कोणाला नॉमिनेट करतात? डेप्युटी चेअरमॅनला, ह्या जो प्रिव्हिलेज मोशन आहे ना त्याचा चेअरमॅन म्हणून. ओके, त्याच्या विशेषाधिकारची समितीचे. ओके, हे म्हणजे त्याच्या हेड म्हणून त्याची अपॉइंटमेंट होते. आता ही प्रिव्हिलेज कमिटी म्हणजे ब्रिज ऑफ प्रिव्हिलेज याचं काम काय आहे? जे काही प्रश्न आहेत, ओके, जे काही प्रश्न आहेत ज्याच्या कशा रिलेटेड प्रश्न, ब्रीचिंग ऑफ प्रिव्हिलेज याच्या रिलेटेड जे काही प्रश्न आहेत तो एक्झामिन करण्याचं काम प्रिव्हिलेज कमिटी करते. आज आणि पुन्हा व्हायलेशन ऑफ प्रिव्हिलेज बाय कोणत्या पण MP ने, ओके, किंवा COM ने. ओके, लक्ष, आय होप क्लिअर आहे. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय युवक धोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर सर्वप्रथम 1986 आणि 1988 मध्ये, आणि वयोमर्यादा दोन युवकाची व्याख्या 15 ते 29 वयोगटाची व्यक्ती केली गेली. 14
नगटीची व्याख्या 15 ते 29 वय अशी केलेली आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर करेक्ट आहे ऑप्शन 4. 12 जानेवारी हा दिवस आपण नॅशनल युथ डे म्हणून साजरा केला जातो. तर ह्या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. ओके. पुढचा प्रश्न, राज्यघटना अच्छा, योग्य कोणते तर मनी बिल 110 आहे का मित्रांनो? मनी बिल 100 सॉरी 111 नाही, 110 आहे बघा. आता ते एवढ्या वेळेस आपण रिव्हिजन केलं की ते मनी बिल म्हणलं 110 आहे आपल्याला ऑटोमॅटिकली तोंडात येते. आता मनी बिल इंट्रोड्यूस कुठे होते आपण ऑलरेडी बघितले, महत्वाचे म्हणून परत करते. मनी बिल कोण इंट्रोड्यूस करू शकते? मनी बिल लोकसभेमध्ये फक्त आणि फक्त मिनिस्टर्स इंट्रोड्यूस करू शकतात, प्रायव्हेट मेंबर करू शकत नाहीत. प्रायव्हेट परमिशन लागते प्रेसिडेंटची. ओके. आता पुढचे दोन बघा, हे आर्टिकल हे 117 सब क्लॉज 3 आणि 117 सब क्लॉज 1. आता ना एक लक्षात ठेवा, आता हे मनी बिल आहे ना, मनी बिल. ओके. आधी आधी ना 117 काय म्हणतात ते लक्षात ठेवा. 117 सब क्लॉज 3 ना कोणत्या पण हाऊसमध्ये इंट्रोड्यूस केल्या जाऊ शकतात. हा. आणि 117 प्रेसिडेंट कॅन रिटर्न. ओके. आणि 117 सब क्लॉज हे फक्त लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतं. ओके. आता आर्टिकल 117 आहेत ना, हे ज्यावेळेस अॅन्युअल बजेट पास होतं त्याच्यानंतरच हे म्हणजे अॅन्युअल बजेट पास झालं, त्याच्यानंतर अॅन्युअल बजेट पास झाल्यानंतर आर्टिकल 117 मधून फायनान्शियल बिल पास होतात. ओके. 117 जे आहेत ना, तर हे राज्यसभामध्ये रिजेक्ट केल्या जाऊ शकतं. मनी बिल राज्यसभेत फक्त 14 दिवसासाठी असतं. रिजेक्ट अमेंड याचा काही अधिकार त्यांना नसतो. ओके. यांनी जी सजेशन दिलेली पण आहेत ती बाइंडिंग नसते लोकसभेवरती. आता 117 वरती जॉईंट सिटिंग आहे म्हणजे 108 लागू होतं. आता महत्वाचं काय मला सांगायचं होतं तुम्हाला ते म्हणजे ऑल फायनान्शियल बिल आर नॉट मनी बिल बट ऑल मनी बिल आर फायनान्शियल बिल. ओके. फायनान्शियल बिल बिकम मनी बिल केव्हा होऊ शकतं? ज्या वेळेस स्पीकर, आता हे स्पीकरची स्पेशल पॉवर आहे, स्पीकर सर्टिफाईड करतो कोणत्या पण बिलाला हे मनी बिल आहे का नॉर्मल बिल आहे का फायनान्शियल बिल आहे का कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल आहे. तर हे सर्टिफाय कोण करतं? स्पीकर करतं. याच्या सर्टिफिकेशन शिवाय काहीच शक्य नाहीये. ओके. बरोबर नाहीत कोणकोणते? तर आता बघा, परत रिपिटेशन बघा. आर्टिकल 200 काय म्हणतोय? तर गव्हर्नर मे रिझर्व द बिल फॉर कन्सिडरेशन ऑफ प्रेसिडेंट. करू शकतो प्रेसिडेंटकडे, पण आपल्याला बरोबर नाही विचारलं पाहिजे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. खालील विधेयक पुनर्विचाराकरिता राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपाला निर्देश देऊ शकतात. ओके. देऊ शकतात का? देऊ शकतात. जर हे विधेयक राज्य विधिमंडळात पुन्हा दुरुस्ती अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केले तर बंधनकारक असते. ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ऑलरेडी डिस्कस आहे. आता राज्यपालाची राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवण्याची विधेयकाची राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेने कोणतीही कालमर्यादा घेतलेली नाही. आता बघा, तर हे बरोबर विधान आहे. आपण ऑलरेडी बघितलं होतं बघा. आर्टिकल आर्टिकल 201 मध्ये काय करतो? गव्हर्नर कर जे गव्हर्नर जे प्रेसिडेंटकडे सोपून देतो ना, बाबा हे तुम्ही बघून घ्या. हा का? लेमन लँग्वेज मध्ये सांगतोय समजण्यासाठी. आर्टिकल 200 मध्ये काय म्हणतोय? गव्हर्नर काय करतो की एखादं बिल आहे, ते बिल ना विचार करण्यासाठी प्रेसिडेंटकडे पाठवतो. आणि 201 आर्टिकल मध्ये काय, प्रेसिडेंट याच्यावरती असेट देऊ शकतो, विथहोल्ड करू शकतो, रिटर्न करू शकतो. ओके. आता ज्यावेळेस याने रिटर्न केलं, प्रेसिडेंटनं बिल रिटर्न केलं, म्हणजे आता एक लक्षात ठेवा, हे बिल राज्यपालानं प्रेसिडेंटकडे दिलं
मग राज्यपालाचा रोल संपला. हे काय असणार? हे जे बिल आहे, ओके, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये पास झालेलं किंवा राज्य सरकारांनी, तर ते आणि डायरेक्ट प्रेसिडेंट यांच्यामध्ये काम चालणार. राज्यपालाचा रोल तिथं संपला. आता प्रेसिडेंटनं रिटर्न केलं, असेंट दिलं, पास होणार, ओके, असेंट दिलं पास होऊन जाणार, रिटर्न केलं किंवा विथ होल्ड केलं. विथ होल्ड करू का रिटर्न करू काही त्यांच्या फरक नाही पडत. रिटर्न केलं की आणि स्टेट स्टेटनं परत तेच बिल पाठवलं प्रेसिडेंटकडे. प्रेसिडेंटची मर्जी, प्रेसिडेंटची इथं डिस्क्रिशनरी पॉवर आहे. ओके, इथं आपल्या लक्षात येतं की प्रेसिडेंटकडे पण पॉवर असते म्हणून. इथं नेहमी म्हणतो आपण प्रेसिडेंट फक्त शिक्का मुहूर्त बोर्डाचे, इथं प्रेसिडेंटकडे पॉवर असते. पण असाच सिनारिओ जर पार्लमेंट सोबत झाला असता तर दुसऱ्या कंडिशन मध्ये प्रेसिडेंटला एनी हाऊ काय द्यावं लागतं? असेट द्यावाच लागतो, असेट द्यावाच लागतो. ओके, लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यासाठी कोणता निष्कर्ष चुकीचा आहे? चुकीचा कोणता विचारलाय त्यांनी? ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावरती, ओके, न्यायिक पद म्हणजे कसं? ऍडव्होकेट म्हणून काम करायला पाहिजे 10 वर्ष, बरोबर आहे, कंडिशन आहे. 10 वर्ष वकिली केलीच पाहिजे. बघा, एकला सपोर्ट दोन करतोय. ही मस्ट इन द ओपिनियन ऑफ द प्रेसिडेंट, प्रेसिडेंटच्या मते ही अग्रगण्य कायदे तत्व पाहिजे, म्हणजे डिस्क्रिशनरी ज्युडिशरी पाहिजे. मस्ट. तर मित्रांनो, आपल्याला चुकीचं विचारलंय, तर 3 हे चुकीचं आहे. आन्सर आपलं 3 आहे. तर लक्षात ठेवा, तो भारताचा नागरिक पाहिजे. हा, जर इन केस ऑफ दोन पेक्षा जास्त, आता आपल्याकडे कसे माहितीये का, ओरिजिनली बघा, भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगितलं होतं की राज्या प्रत्येक राज्याला एक एक सेपरेट हायकोर्ट वगैरे पाहिजे. आणि ज्यावेळेस आपलं 1950 त्यावेळेस आपण टेम्पररी अरेंजमेंट केली, ते 1956च्या वेळेस आपल्याकडे बघा 14 स्टेट वगैरे होते. पण जसं जसं डिवाइड झालं तसं तसं म्हणजे स्वतःच म्हणजे फॅसिलिटेट होण्यासाठी काय केलं यांनी, पहिल्यांदा ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय सांगितलं होतं बघा, जसं गव्हर्नर हे प्रत्येक स्टेटला वेगवेगळा गव्हर्नर म्हणजे वेगवेगळा पाहिजे. का 1956 मध्ये सेवन्थ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालं त्यावेळेस काय म्हणते ते की दोन किंवा दोनपेक्षा जास्त म्हणजे कॉमन गव्हर्नर बनू शकतात. तसंच मध्ये ह्यांनी काय केलं नंतर, जे म्हणजे हायकोर्ट आहेत दोन स्टेट मध्ये पण कॉमन बनवलेले आहेत. तर दोन स्टेट मध्ये कॉमन ज्यावेळेस हायकोर्ट बनवतात ना, मग त्या स्टेट मधले जे गव्हर्नर आहेत, तर ते त्यांच्या म्हणजे ह्या गव्हर्नरच्या कन्सल्टेशन नंतर प्रेसिडेंट हायकोर्ट मधील जो चीफ जस्टिस आहे त्याला अपॉइंट करतो. हा मुद्दा सांगायचा होता. त्याच्यासोबत हे गव्हर्नरचा पण मुद्दा आपला रिवाइज झाला बघा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्स्टिट्यूशन मध्ये जस्टिस ऑफ हायकोर्ट, जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट यांची मिनिमम एज किती पाहिजे हे मेन्शन केलेलं नाही. मेन्शन केलेलं नाहीये, लक्षात ठेवा. इथंच ट्रॅप सेट होऊ शकतो. पुढचा प्रश्न. ओके, पुढचा प्रश्न आधी 1 मिनिटाचा ब्रेक, मला पाणी पिऊ द्या. ओके. राज्याकडून चालविलेल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीमधून सहाय्य मिळत असलेल्या शैक्षणिक संस्थेत कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, भाषा या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही, ही तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? हा प्रश्न वाचल्या वाचल्या आपल्याला 2 आणि 3 एक लक्षात यायला पाहिजे, हे चुकीचे. ओके, हे ओके, हे चुकीचे आहेत. आता 29 आणि 30 याच्यामध्ये आपल्याला काय म्हणजे, आता बघा याचं उत्तर बघा, हे काय 29 आहे. आता पण पहिले मी 30, 16, 28 काय आहे ते सांगतो, त्याच्यानंतर बाकीचं आपण बघूयात. 30 मध्ये काय आहे? राईट ऑफ मायनॉरिटीज. मायनॉरिटीजला अधिकार आहे कशाचा? इस्टॅब्लिश आणि ऍडमिनिस्टर करणं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. ओके,
आणि मायनॉरिटीज बेस्ड ऑन कशावरती मायनॉरिटीज बेस्ड आहे म्हणजे मायनॉरिटीज डिसाइड काय कसं करायचं म्हणजे त्यांना द्यायलोत आपण राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश ऍडमिनिस्ट्रेशन. ओके मायनॉरिटीज तुम्ही तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन करा एज्युकेशनची हे करा संस्था बनवा. पण मायनॉरिटीज कोण आहेत कोणत्या आधारावरती मायनॉरिटीज आहेत तर ते एक आहे रिलीजन सॉरी रिलीजन बेस्ड आणि लँग्वेज बेस्ड. ओके 16 काय समान संधी नागरिकांना इक्वल अपॉर्च्युनिटीज फॉर सिटीजन्स. ओके त्यानंतर 28 मध्ये काय येतं 28 मध्ये आहे सिक्युलर कॅरेक्टर ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सिक्युलर कॅरेक्टर ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट फंडेड बाय स्टेट टू अपहोल्ड फ्रीडम ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ओके तर जे आर्टिकल बघा 25 ते 28 आहेत ना ते याच्यासोबत डील करतात म्हणजे मोठामोठी सांगायचं तर जर रिलीजियन प्रमोट करू शकतो सांगू शकतो पण फोर्स करू शकत नाही हा फोर्स करू शकत नाही हे लक्षात ठेवा. आणि 29 आणि 30 हे एज्युकेशन रिलेटेड आहेत. ओके त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे अल्पसंस्थांच्या हिताचे रक्षण करणं 29 मध्ये आणि त्यांचे इन्स्टिट्यूशन फॉर्म कशाच्या बेसिसवर पाहिजे ते 30च्या याच्यामध्ये आहे. 16 तर पाहिजे झालं आपलं इक्वल अपॉर्च्युनिटी. 28 मध्ये काय तर हे रिलिजन्स प्रमोट करण्याचं पण फोर्सफुली नाही. हे 28 29 सॉरी 25 26 27 28 ना पुढे अजून डिटेल मध्ये बघायचे त्याच्यामुळे मी आता नाही सांगायला म्हणजे कसं कन्फ्यूज होऊन जाईल पुन्हा. गगनयान विषयी आता ना आपल्याला 2024च्या दृष्टिकोनातनं बघायचंय. तर आता बघा हे लॉन्च केलं होतं 2018ला प्राईम मिनिस्टरनं. तर गगनयानासाठी 4 एअरफोर्सचे जे हे आहेत ना एअरफोर्स पायलट आहेत ना त्यांना ऍस्ट्रॉनॉइड म्हणून ते हे करायचं होतं अपॉइंट करायचं होतं. तर ते 4 कोण आहेत. ओके आता हे 1 महिन्यासाठी नव्हते हे 3 दिवसासाठी आहेत. ओके तर 4 मेंबर आहेत ते 4 मेंबर कोण आहेत ग्रुप कॅप्टन प्रशांत. मित्रांनो हे महत्वाचं आहे लय महत्वाचं आहे डायरेक्टली प्रश्न कॅन बी फॉर्म होऊ शकतो चान्सेस खूप जास्त आहेत. ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण. त्यानंतर दुसरे कोण येतं ग्रुप कॅप्टन अजित ग्रुप कॅप्टन अजित कृष्णमन नायर ग्रुप कॅप्टन अजित कृष्णमन नायर. पुन्हा ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि चौथे आहेत विंग कमांडर शुभांशु शुक्ला. परत एकदा बघूयात ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण ग्रुप कॅप्टन अजित कृष्णमन नायर ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर सुशांक शुक्ला सॉरी शुभांशु शुक्ला सॉरी कधी कधी होतं ते शुभांशु शुक्ला. ओके आता यांची ट्रेनिंग बघा रशियामध्ये झाली इंडियामध्ये झाली. ओके आता ह्याच्यात एक लक्षात ठेवा या मोहिमेमध्ये ना इंडिया आपले ऍस्ट्रॉनॉट जे आहेत त्यांना लो अर्थ ऑर्बिट मध्ये पाठवणार आहे आणि 3 दिवसासाठी पाठवतोय आणि रिटर्न आणणार आहे पुन्हा अर्थ वरती. नेक्स्ट जगातील सर्वात मोठा अस्पृश्यवंशीय म्हणजे काय म्हणतात लार्जेस्ट इन्व्हर्टिब्रा अॅनिमल कोण आहे म्हणजे स्पाइनलेस क्रिएचर कणाहीन प्राणी. तर कणाहीन प्राणी आहे कोलॅसल स्क्वाइड जो एकदम खोल समुद्रात राहतो त्याची साईज खूप मोठी असते. ओके खूप मोठी साईज आहे त्याची स्मॉलेस्ट. आता आपल्याला लार्जेस्ट विचारलं होतं कणावाला म्हणजे स्पाइनलेस. आता स्मॉलेस्ट स्पाइनलेस कोण आहे तर तो आहे रोटिफर किंवा व्हील ॲनिमल व्हील ॲनिमल स्मॉलेस्ट. आता लार्जेस्ट बघितला लॉंगेस्ट बघूत आपण. लार्जेस्ट बघितला कोण आहे तर कोलिसल स्क्वाइड. स्मॉलेस्ट आहे स्मॉलेस्ट कोण आहे रोटिफर किंवा व्हील आणि लॉंगेस्ट कोण आहे रिबन वॉर्म. आता हे झाले. आता नुसता हे इन्व्हर्टिब्रेट बघूयात स्पाइनवाला वगैरे नाही.
प्लेन वाला इनव्हर्टिब्रा. हे कसे आहेत, हे सॉफ्ट बॉडीवाले अॅनिमल्स असतात. हे बाहेरून कडक दिसतात पण मधून सॉफ्ट असतात. हं? आता यांची उदाहरणं बघितलेत कोणकोणते? कॅरल्स, पुन्हा जेलीफिश, स्टारफिश. ओके, ही त्यांची उदाहरणे आहेत. आता ना याच्या आधी आपण बऱ्याच वेळ चालतं बघा मोल्युस्का काय असतं. तर बघा मोल्युस नावावरून लक्षात ठेवा, मऊ मऊ म्हणजे सॉफ्ट आहे यांची बॉडी. सॉफ्ट बॉडी कवर्ड बाय आउटर लेअर कॉल्ड ॲज मॅन्टल. ओके, कॉल्ड ॲज मोल्युस्क. आता एवढंच लक्षात ठेवा, मोल्युस्क म्हणजे सॉफ्ट बॉडी आहे त्या प्राण्यांची. कोणकोणते प्राणी येतात? स्क्विड, पुन्हा स्नेल, ओके, ऑक्टोपस, ऑइस्टर्स वगैरे हे आहेत. एवढंच लक्षात ठेवा, बाकीचे काही नका ठेवू. हे ना 9th स्टँडर्डच्या एनसीआरटी मधले तर त्याच्यावर खूप सारे येतं नाव, आणि हे ऍक्च्युली याचे नाव खूप खतरनाक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न थोडासा डिफिकल्ट होत आहे. कारण की विसरण्याचे चान्सेस जास्त आहेत ना. आज वाचलं, आज लक्षात राहील, उद्या वाचलं, उद्या म्हणजे याला रिव्हिजन कंटिन्यू लागतं. आता पुढचं बघा, क्रुस्टॅसियन्स. तर क्रुस्टॅसियन्स हे टाईप आहे अँथ्रोपोडाचे. अँथ्रोपोडाचे दोन भाग म्हणजे अँथ्रोपोडा दोन टाईपचे असतात, एक्झोस्केलेटन वाले आणि जॉईंट लेग वाले. आता क्रुस्टॅसियनचे एक्झाम्पल कोणते तर खेकडे, पुन्हा लॉबस्टर, अजून कोणते तर हा खेकडे आणि लॉबस्टर लक्षात ठेवा, आणि श्रिम्प म्हणून एक आहे, तो एक लक्षात ठेवा. ओके, क्रिस्टेन्स टाइप ऑफ अँथ्रोपोडा, त्याचे दोन प्रकार आहेत, एक्झोस्केलेटन, जॉईंट लेग्स. ओके, आणि एक्झाम्पल काय, क्रॅब्स, लॉबस्टर. तुम्ही हे खेकडे वगैरे बघताना त्यांचे पाय पण बघा तुम्ही, तर मला लक्षात येऊन जाईल ते जॉईंट लेग्स काय म्हणतो, एक्झोस्केलेटन काय आहे ते. ओके, पुढचा आहे टाइम्स मॅगझिन बद्दलचा. आपल्या 2019 चे काय घेतलं नाही, 2023 चे कोण आहेत तर 2023 टाइम्स ऑफ पर्सन ऑफ इयर कोण आहे? पर्सन ऑफ इयर आहे टेलर स्विफ्ट. ओके, त्यानंतर ऍथलीट ऑफ इयर कोण आहे तर लिओनल मेसी. आणि सीईओ ऑफ इयर आहे सॅम अल्टमन. हे तीन महत्वाचे आहेत आपल्याला 2024 साठी. हे ग्रेटा थनबर्ग हे काय ते सो कॉल्ड आपले ते एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिस्ट आहेत. असे ऍक्टिव्हिस्ट आहेत की प्रोटेस्ट करण्यासाठी प्रायव्हेट जेट मध्ये जातात, आणि प्रायव्हेट जेटला जणू म्हणजे प्रायव्हेट जेट मध्ये हेच होत नाही, जणू पोल्युशन होतच नाही, आणि क्लायमेट प्रोटेक्टर आहेत मित्रांनो. हे हे वेस्टर्न लोकांची ना हिपोक्रेसी आहे, ही बकवास आहेत सर. ओके, नेक्स्ट. खालील कथने लक्षात घ्या. डिसेंबर 2017 मध्ये, आता आपल्याला 2017 हून काही नाही घेतलं ना, आपल्याला 2024 वरून महत्वाचं आहे. आता ना याच्यात ना खूप सारे डेव्हलपमेंट झाली 2024 मध्ये. इंडिया आणि इराणनं काय केलंय, साईन केलंय 10 वर्षाचं, 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय. कशासाठी? चहाबार पोर्ट्स ओपनिंग साठी. म्हणजे हा हर 10 वर्षाला रिन्यू होईल अशी उम्मीद आहे. अजून फिक्स नाही काही सांगितलं कोणी, पण आहे. ओके, इंडिया आणि इराणचे 10 वर्षाचे म्हणजे 10 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट साईन झालाय चाबार पोर्ट बद्दल. कारण की इराणमध्ये सध्या काय हाल आहे तुम्हाला माहितच आहे, आणि आता डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस पॉवर मध्ये येतात त्यावेळेस तर काय सांगणार आहेत काय होणार आहे इराणमध्ये. इराणचे आता प्रेसिडेंट कोण आहेत? मसूद पेज शे फेझशिकन. ओके, फेझशिकन, थोडं नाव खतरनाक आहे. आणि यांचे जे सुप्रीम कमांडर आहेत ना, सुप्रीम कमांडर म्हणजे ज्याची प्रेसिडेंट पेक्षा पण वरचे पोस्ट वर असते, ते आहेत अली हुसेन खामेनी. ओके, अली हुसेन खामेनी यांचं ने एक प्रेसिडेंट आहेत जे रिसेंटली हेलिकॉप्टर इन्सिडेंट्स मध्ये त्यांचा मृत्यू झाला, ते आहेत इब्राहिम रईसी. ओके, आता पुढचा प्रश्न. आता आपल्याला काय अयोग्य कोणते विचार, अच्छा हे आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे ना. पुढचा प्रश्न बघूयात. भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे उद्दिष्ट. आता बघा कॉमन सेन्स काय, कौशल्य 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 कौशल्य. ओके, तिन्ही जागा कौशल्य. आणि आता एक्झामिनर कसा बेस्ट फ्रेंड आहे लक्षात ठेवा, यांनी कधीच ABCD नाही दिलं. ओके, तर ABC हे बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1. ओके, तर मित्रांनो ही एक ना हिडन हिंट आहे, एक्झामिनर आपल्याला देतो. तर जे एखाद्याला जर माहित असेल, ओके,
शकतात वेल अँड गुड, पण जर तुम्हाला एखाद्या वेळेस हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. कारण की बघा, कौशल्य प्रशिक्षणाचा भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनेत समर्थ असते. पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे, सर्व क्षेत्रामध्ये कौशल्य आयन. पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे, विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामाचे मूल्यांकन करणे, हे पण पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. उत्पन्न समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे. तर मित्रांनो, हे याचं उद्दिष्ट नाहीये. इवन दो हे पण पॉझिटिव्ह स्टेप आहे, पण आपल्याला त्यांनी भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकासाची उद्दिष्ट, तर ही तीनच आहेत. ओके. तर पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता हा एक लक्षात ठेवा, ही भारतीय राष्ट्रीय कौशल्य विकास ही ना ऑटोनॉमस बॉडी आहे, जी की मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि इन एंटरप्रेन्योरशिप याच्या अंडरमध्ये येते. ओके. 15व्या वित्त आयोगाबाबत विचारले. 15 फायनान्स कमिशन. फायनान्स कमिशन म्हणलं काय लक्षात यायला पाहिजे? आर्टिकल 280. ओके. चेअरमॅन कोण आहेत आपले? आता एक लक्षात ठेवा, ही 5 वर्षासाठी प्रेसिडेंट अपॉइंट करतात. हम्म? आता 15वे फायनान्स कमिशन कोण येतं? NK सिंग. 16वे कोण येतं? डॉक्टर अरविंद पनागरिया. ओके. अरविंद पनागरिया हे याच्या आधी हे नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन होते. नीती आयोगाचे चेअरमन कोण असतात? तर ते असतात प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. ओके. आता मेंबर कोण कोणते? तर 16व्या कॉन्स्टिट्यूशन. 16वा का सांगतो? कारण की हे 15व्या तर ऑलरेडी झालेलंच आहे ना. आता आपल्याला 2024 साठी 16व्या लक्षात आहे, कारण की 15व्याच काळ कोणता आहे? 2023 ते 2028चा 16व्याचा. आता यांची सेक्रेटरी कोण आहेत? तर ऋत्विक. सेक्रेटरी लक्षात ठेवा, ऋत्विक पांडे. ऋत्विक पांडे. मेंबर कोण कोण आहेत? अजय झा, पुन्हा ॲनी मॅथ्यू आणि मनोज पांडे. ओके. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. ओके. आर्य दूध वसाहतीविषयी विचारलंय. तर ही वसाहत काय झाली 1946? तर मित्रांनो, हे चुकीचं आहे. हे उद्घाटन जवाहरलाल नेहरूंनी केले. 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली आणि ते दूध विकण्यासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली आहे. साठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आले. तर हे तिन्ही बरोबर आहेत. हे त्यावेळेस न्यूज मध्ये होतं बघा, आरे दूध वसाहती. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय ओके, विप बद्दल विचारलंय आपल्याला. विच ऑफ द करेक्ट स्टेटमेंट अबाउट विप? तर विप हे कायदे मंडळातील सभागृहात पक्षातील सदस्यांचे शिस्त वर्तन याबद्दल प्रबोध जबाबदार असतात. ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतली आहे. व्यतिरिक्त प्रदेश प्रतिरिक्त प्रदेश काय हे प्रत्योदाच्या सहाय्यक एक म्हणून मुख्य प्रत्योक असतो. म्हणजे हे काय म्हणतात? तर देअर कॅन बी चीफ व्हिप आणि असिस्टेड बाय ॲडिशनल व्हिप्स. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत प्रद्योत खासदार आमदार यांची विशेष रीतीने मत देण्याची निर्देशित करू शकत नाही. तर हे तिन्ही बरोबर आहेत. ओके. आता ना, व्हीप काय आहे ते लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा, व्हीपचा मेन्शन आपण जर म्हणजे व्हीप जरी आपण ब्रिटिश पार्लमेंट कडनं हे आपल्याला हा कन्सेप्ट ओरिजिनेट दिसतोय, पण हे भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं नाहीये. इट इज नॉट मेन्शन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, नॉट मेन्शन इन रूल ऑफ हाऊस, नॉट मेन्शन इन पार्लमेंटरी स्टॅट्यूट. ओके. कशात मेन्शन नाहीये. ओके, लक्षात ठेवा. आता सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं होतं? आता बघा, आधी लक्षात ठेवा, क्योतो होलोहॉन केस वर्सेस झाझिलू. क्योतो होलोहॉन वर्सेस झाझिलू केस 1992 मध्ये काय झालं? तर सुप्रीम कोर्टानं रुलिंग काय दिली? तर पॉलिटिकल पार्टी हॅज कॉन्स्टिट्यूशन राईट टू इश्यू व्हिप टू इट्स लेजिस्लेटर अंडर 10th शेड्यूल लक्षात आहे ना? काय 52nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये आपण पाहिलेलं आहे. ओके. अँटी डिफेक्शन लॉ.
फेमस मध्ये नावाचं त्याचं. व्हीप जो इश्यू केलेला असतो ना, तर व्हीप इन्शुअर काय करतो, म्हणजे व्हीपचं काम काय मेनली, तर हे काय होतं, स्मूथ आणि इफिशियंट कंडक्ट ऑफ बिझनेस, पुन्हा डिसिप्लिन पाहिजे. आणि हे ना, आता हे बाइंडिंग असतं बघा कोणावरती, जे पार्टी मेंबर आहेत ना. ओके, म्हणजे एक सोपं सांगायचं ना, एका पार्टीमध्ये किती युनिटी आहे. ओके, त्याच्यासाठी व्हीप असते. ओके, पार्टीतल्या मेंबरची युनिटी टिकून राहण्यासाठी व्हीप असते, लेमन लँग्वेज मध्ये. हम्म? आता व्हायोलेशन ऑफ व्हीप काय होतं, व्हायोलेशन व्हीप जर व्हायोलेशन झाला तर काय होतं, तर एखाद्या मेंबर एमपी न व्हायोलेशन केलं व्हीपचं, पार्टीच्या विरोधात जाऊन काम काय केलं, तर त्याला काय होणार, अँटी डिफेक्शन 52 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 10th शेड्यूल काय करणार, काढून टाकणार. ओके, पण एक्सेप्ट वाला आहे ना आपला, वन थर्ड वाला आहे ना तो व्हीपचा. तीन प्रकार आहेत व्हीपचे व्हायोलेशनचे, फर्स्ट लाईन व्हीप, सेकंड लाईन आणि थर्ड लाईन. ओके, फर्स्ट लाईन मध्ये काय करतात, फर्स्ट लाईन व्हीप मध्ये एमपी एमएलए सांगतात की आपल्याला कोणाला वोट करायचं, म्हणजे युनिटी दाखवतात की आपण सर्वांनी मिळून या गोष्टीचा विरोध करायचा किंवा ह्या गोष्टीचा स्वीकार करायचा आहे, फर्स्ट लाईन व्हीप मध्ये. सेकंड लाईन व्हीप मध्ये हे प्रेझेंट केव्हा इश्यू केला जाते, सेकंड लाईन व्हीप हे वोट करायच्या टाइम वेळेस, प्रेझेंट ऍट टाइम ऑफ वोटिंग. ओके, प्रेझेंट ऍट टाइम ऑफ वोटिंग. तिसरा कोणता आहे, थर्ड लाईन ऑफ व्हीप काय आहे, तो वोट ऍज पर पार्टी लाईन स्ट्रिक्ट. ओके, वोट ऍज पर पार्टी लाईन. हे ना मोस्टली ना ते फक्त शब्द खेळ करून ते वन टाईप, सेकंड टाईप, थर्ड टाईप असं करतात. आता पुढचा आहे, कोणत्या भारतीय गोलंदाजाने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट्रिक प्राप्त केली होती. आता मित्रांनो, हे 2019 मध्ये कोणत्या बॉलर हॅट्रिक केलेली आहे ते विचारायले, तर तर ते लक्षात ठेवा, आपल्याला काही महत्वाचं नाहीये, कारण की आपल्याला 2000, जरी याचा ए बी सी आहे, 2024 मध्ये काय काय डेव्हलपमेंट झाली ते बघा. 2023 24 मध्ये बघा, आयसीसी T20 वर्ल्ड कप झाला होता, जो भारताने जिंकलेला आहे. ओके, मॅन ऑफ द सिरीज जसप्रीत बुमराह यांना मिळालेली आहे. आता लक्षात ठेवा, हे होस्ट कोणी केलं, युएसए आणि वेस्ट इंडिजने 2026. आता हे महत्वाचं आहे, कारण की बघा, आपल्याला माहिती आहे का, हा पेपर आपला केव्हा होणार होता, अं, एप्रिलच्या वेळेस होणार, म्हणजे पहिले एप्रिलच्या त्या टायमाला पोस्टपोन करून पुन्हा यांनी कुठे घेतला, पोस्टपोन केला होता. तर आपल्याला माहित नाही की करंट अफेअर कुठले येणार आहे. पण हा प्रश्न लक्षात ठेवा, जर एप्रिल पर्यंत करंट अफेअर जर त्यांनी आपल्याला टाकलं, कारण की ओके, एक लक्षात ठेवा, बाकीचं नंतर बघू. 2026 ना, हे श्रीलंका आणि इंडियामध्ये, कारण की हे बघा, हे आयोगाचं काही सांगता येणार नाही, काय विचारणार काय नाही, त्याच्यामुळे ते हे मुद्दे लक्षात ठेवा. 2026 मध्ये श्रीलंका आणि इंडियामध्ये हे आयसीसी चा जो वर्ल्ड कप आहे ना, तो होस्ट होणार आहे. ओके, श्रीलंका आणि इंडियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे फार महत्वाचं राहील. ओके, 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये, 2023 मध्ये युके आणि आयर्लंड मध्ये. ओके, नेक्स्ट प्रश्न, अमेझॉन जंगल विषयी आपल्याला विचारले. हे जंगल उष्णकटिबंधित पावसाळी जंगले आहेत. या जंगलातून पूर्वेला अंटार्क्टिक समुद्र जातो, आणि ह्या जंगलामध्ये मकाऊ, टॅक्युल्स आणि ब्लॅक, ओके, टाउकान्स आणि ब्लॅक स्किमर्स नावाचे प्राणी आहेत. तर ए बी डी बरोबर आहेत, इक्वेडोर चॉईस नाही. हे ना ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यावेळेस बघा, त्यावेळेस पण सांगितलं होतं, 60% ब्राझील मधून जातो, 13% पेरू मधून, 10% कोलंबिया मधून. हे 10-13 वगैरे लक्षात नाही तरी चालेल, 60% ब्राझील मधून जातो, हे महत्वाचं आहे. अच्छा, इराण संबंधी 2019चं हे त्यावेळेचं करंट अफेअर आहे, तर ऑप्शन नंबर 1, राईट टू वॉच फुटबॉल इन स्टेडियम. फिल्म पुरस्कार 2019, तर आता मित्रांनो आपल्याला फिल्म पुरस्कार 2000 काय 2024 च बघायचंय. तर 2024 ला 70व नॅशनल फिल्म अवॉर्ड झालेला होता. बेस्ट डायरेक्टर हा सूरज भारजातिया हा बेस्ट डायरेक्टर आहे. कोणत्या पिक्चर साठी, ऊंचाई हा हिंदी मूवी साठी. आता बेस्ट मराठी मूवी कोणती होती, तर ती आहे वाळवी. ओके, वाळवी. पुढचा प्रश्न,
अयोग्य विधान कोणतं? आता बघा मित्रांनो, काय आहे म्हणजे साहित्य अकादमी 2019. आता याच्यामध्ये ना आपल्याला काय विचारलं? इनकरेक्ट. तर ए बी सी हे इनकरेक्ट आहे, डी हे बरोबर आहे. इंग्रजीमध्ये शची थरूर 2019 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. आता ना 2023च्या दृष्टीने पाहूयात आपण. आता डायरेक्ट ना आपण त्यांच्या जी ऑफिशियल त्यांची पीडीएफ आहे ना ते बघूयात. तर त्यांचे सचिव कोण आहेत? डॉक्टर के श्रीनिवास राव. ओके. ह्या अकॅडमीमध्ये 24 लँग्वेज साठी काय केलेलं आहे त्यांनी? 24 लँग्वेज साठी अवॉर्ड दिलेले आहेत. त्यामध्ये 9 बुक्स ऑफ पोएट्री आहेत, 6 नॉवेल्स आहेत, 5 शॉर्ट स्टोरीज, 3 एसेज आणि 1 लिटररी स्टडी आहेत. ओके. पोएट्री, नॉवेल्स, शॉर्ट स्टोरीज, एसे, ओके, लिटरसी स्टडी हे झालं. ओके. आता लक्षात ठेवा, हे अवॉर्ड काय करतं? तर ह्या अवॉर्ड मध्ये ना एक कॉपर प्लेट्यू, एक शॉल भेटते आणि 1 लाख रुपयाचं कॅश अवॉर्ड मिळतं. आणि 12 मार्च 2024 मध्ये काम कुठे झालं होतं? हे न्यू दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पारित झाला होता. ओके. आता पुढं महत्वाचं काय? इंग्लिश मध्ये टायटल आणि इंग्लिश मध्ये चे रेक्विएम इन रागा जानकी. ओके. रागा जानकी ही जी नॉवेल आहे ना, ज्याने नीलम सरण गौर यांनी जी लिहिलेली आहे. हिंदी मुझे पहचानो, मुझे पहचानो ही नॉवेल संजीव यांनी लिहिलेली आहे. कोकणी वरसाल ही शॉर्ट स्टोरी कॅटेगरी मध्ये आहे, जी प्रकाश यश पारिनकर यांनी लिहिलेली आहे. मराठीमध्ये रिंगण ही नॉवेल कॅटेगरी मधली कृष्णात खोट यांनी लिहिलेली आहे. ओके. तर हे 4 महत्वाचे आहेत. म्हणजे जास्त महत्वाचे आपल्याला 4 आहेत. ओके. हा, अजून एक लक्षात ठेवा, संस्कृत वाले. संस्कृत मधली जी पोएट्री कॅटेगरी मध्ये शून्य मेहगनाम, शून्य मेहगनम जे राजन मिश्री यांनी लिहिलेले आहे. कोण? अरुण रंजन मिश्री यांनी संस्कृत मधले जे पोएट्री कॅटेगरीतलं आहे ना, शून्य मेघगणम, शून्य मेघगणम. ओके. आता बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर नाही, हे फार महत्वाचे. आता साहित्य अकादमी युवा पुरस्कार. ओके. तर हे आता याच्यामध्ये बघा, हे जे युवा पुरस्कार आहेत ना, हे याचे चेअरमॅन कोण होते? प्रेसिडेंट कोण होते? तर श्री माधव कौशिक हे त्याचे प्रेसिडेंट होते. म्हणजे ही कमिटी जी बसली, हे बोर्ड जे होता ना, ह्या बोर्डचे प्रेसिडेंट आहेत श्री माधव कौशिक. याच्यात अवॉर्ड काय आहे? तर प्लॅटो कॉपरची एक मूर्ती, 50,000चा चेक. ओके. हे कास्ट कंटेनिंग ऑन इनग्रेव, म्हणजे हे कॉपर प्लेट वगैरे काहीतरी त्यांचं गिफ्ट असेल ते. पण एवढं लक्षात ठेवा, कॉपरची काहीतरी गिफ्ट असते आणि 50,000 रुपये त्यांना भेटतं कॅश. आता साहित्य अकादमी युवा मध्ये बघा, आपल्याला कोणते महत्वाचे? कोकणी. कोकणीमध्ये इथे काय दिले? नेम ऑफ बुक, जेनर कोणते आणि अवॉर्डीचं नेम कोणतं. इंग्लिश मध्ये बघा, होमलेस, ग्रोइंग अप लेस्बियन अँड डायस्लेनिक इन इंडिया, हे मेमोयर कॅटेगरीतलं आहे, ज्याचे लेखक कोण आहेत? के वैशाली. हिंदीमध्ये कोण आहेत? स्मृती स्मृतियौन के बीच, गीर है पृथ्वी. तर ही एक पोएट्री मधली आहे, जी पोएट्री गौरव पांडे यांनी लिहिलेली आहे. कोकणी. अच्छा, कोकणीच्या एसे मध्ये कोणते आहे? तर पेडान यांच्या काय? पेडांच्या समारंभ. ओके. पेडांचा समारंभ जे अद्वित सालगावकर यांनी लिहिले आहे. ओके. पेडांच्या समारंभ, पेडांचा समारंभ. ओके. सॉरी मित्रांनो ते प्रोनाऊन्स साठी. आता मराठीमध्ये उत्सव नॉवेल देवीदास सौदागर यांना मिळालेले आहे. ओके. आता बाकीचे कोणते आपल्याला बाकी जे आहेत ना, नाही लक्षात. आता एवढं लक्षात ठेवा,
23 लँग्वेजेस साठी मिळालेल्या आहेत, संस्कृत साठी पुन्हा मिळणार आहेत. ओके, आता पुढचा पाहूयात आपण. ओके, हा 99चा भारतीय हवेच्या गुणवत्ता निर्देशकाचा योग्य काय आहे ते विचारले आपल्याला. या निर्देशकात हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतात. जेव्हा हा निर्देशांक अधिक, एवढी हवेच्या पातळीची पातळी अधिक असते. भारतात 500 गुणांना बिंदूने प्रमाण वापरतात आणि या प्रदेशात मोजण्याची मॉनिटर मुख्य प्रदूषकाच्या केंद्रीकरणाची नोंद घेते. तर चारी पण हे बरोबर येतं. आता महत्वाचं काय ते एकदा लक्षात ठेवा. एअर क्वालिटी इंडेक्स. ओके, चे 5 मेजर पोल्युटंट कोणते? मेजर पोल्युटंट कोणते? ओके, सॉरी. तर ग्राउंड लेवल ओझोन PM2.5, PM10. त्यानंतर कोण येतं? कार्बन मोनॉक्साईड. चौथं सल्फर डायऑक्साईड. आणि पाचवं कोणतं आहे? नायट्रोजन डायऑक्साईड. हे 5 मेजर पोल्युटंट आहेत. आता कॅटेगरीज बघा. ओके, 500 गुणा म्हणजे 500 पॉइंट स्केल दिलंय ना, तर कसं कसं आहे? 0 ते 50 पॉइंट असले म्हणजे गुड. ओके, इट्स गुड. 51 ते 100 मध्ये सॅटिस्फाय. 101 ते 200 मध्ये काय? मॉडरेट. 201 ते 300 मध्ये काय येतं? पुअर. 300 ते 400 काय? व्हेरी पुअर. आणि 400 ते 500 कॅटेगरीज काय? वर्स्ट. ओके, असं याचं आहे. आता मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र कर्नाटक याच्या सीमावर विवादात अयोग्य विधान कोणते? बेळगाव वर भाषेच्या आधारित महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे, तर हेच विधान बरोबर आहे. बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद मध्ये नव्हतं मित्रांनो, हे बॉम्बे स्टेट मध्ये होतं. ओके, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस 4 भाग आहेत, ABCD आठवते का? तर बी चुकीचं आहे, ए बरोबर आहे. तर कुठं बी चुकी, ए बरोबर, हे गेलं, हे गेलं, हे दोन राहिले. सध्या बेळगाव हे कर्नाटक मध्ये जिल्हा आहे. ट्रू. बी आणि आपल्याला काय विचारलंय? बी आणि तर सी पण कटलं, राहिलं 3. बी आणि डी. गेली अनेक वर्षापासून बेळगावच्या सीमा पूर्ण हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे का? तर मित्रांनो, हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. ओके, सुप्रीम कोर्टामध्ये आहे. आता हे तरी मित्रांनो, हे आपल्याला लक्षात पण यायला पाहिजे. ओके, कसं हे जे नाही नाही, एक लक्षात ठेवायचं होतं. हा जो वाद आहे ना, म्हणजे त्याच्यासाठी एक कमिटी गठीत केली होती. त्याचं नाव आहे महाजन कमिशन. ओके, ज्यांनी 1967 मध्ये रिपोर्ट पब्लिश केला होता. ओके, आय होप क्लिअर आहे. ओके मित्रांनो, जर काही तुम्हाला डाऊट असेल ना सांगता सांगता, कारण की एखाद्या वेळेस बोलताना फ्लो मध्ये थोडं मिसप्रोनाऊन्स होऊन जातो, तर काही तसा डाऊट आला असेल ना, तर मला ती टाइम लाईन मेन्शन करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा डाऊट विचारा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. ओके, जय हिंद.